तुकोबारायांचा संदेश असा होता की माझ्या परमार्थाच्या पथावरती कर्मात प्रतिबंध आहे, योग साधनेत प्रतिबंध आहे. या गुदद्वाराला टाच लावा, इडापिंगला शिशोना भेदन करा, आपली जिव्हा आपल्या हातानं कापा, ती उलटी टाका, संदैव मीठ लावा, ब्रह्मग्रंथी, रुद्रग्रंथी, विष्णुग्रंथी, अमृत लावाय, मग जिभेला लागेल, मग समाधी लागेल. एवढी अवघड प्रकरण करत बसण्यापेक्षा ही हठयोग प्रदीपिका बाजूला सारून महाराष्ट्रानं जो मार्ग लोकसंस्कृतीचा आणि आत्मकल्याणाचा परफेक्ट दिशादर्शक ठरवला, त्यामध्ये तुकोबारायांना अशी भावना वाटली. येथे न सरे दुसरी आटी, किंवा दुसरी येथे न सरे आटी, देवा भेटी जावया. मंडपात आवाज द्या. तोची एक ध्यावा चित्ते, करोणी रीते कलेवर. आवाज कमी करा. षड उर्मी हृदयात, त्यांचा अंत पुरवोणी. तोची एक ध्यावा चित्ते, करोणी रीते कलेवर. तुका म्हणे खुंटे आस, तुका म्हणे खुंटे आस, तेथे वास करीतो. तोची एक ध्यावा चित्ते, करोणी रीते कलेवर. यौंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. भीमातिरनिवासाय पंढरीपुरवासिने, पांडुरंग प्रकाशाय श्रीविठ्ठलाय नमो नमः. आर्यधर्मोद्धारकाय संसारतमनाशिने, श्रीमत्शंकराचार्याय ज्ञानसूर्याय ते नमः. सद्गुरुं सच्चिदानंदं केवलं करुणाकरं, ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः. आदिनारायणपदं धातारं चात्रिसत्पदं, दत्तं जनार्दनं चैव एकनाथं नतोऽस्म्यहं. तुकाः तुका वा परब्रह्मरूपी, तुकिता तुका पावला सस्वरूपी. तुका स्वामी हे नाम वाचेसी गाता, बहुसा निळा पावला वरमहाता. आपल्या संप्रदायाचं उपास्य दैवत रुक्मिणी प्राणसंजीवन पंढरीश परमात्मा, भगवान श्री त्रिंबकराज, श्रीमन निवृत्तीनाथ राय, प्रभू रामचंद्र, रामकुंड पुण्यसलिला गोदावरी आणि नाशिक परिसराच्या पंचक्रोशीत असलेल्या सर्व तीर्थ संत महंतांना, हरिभक्तांना अभिवादन करून लहवीत या पवित्र मातीत आणि पंचक्रोशीच्या तीर्थक्षेत्रात संत कुटियामध्ये माझे परममित्र आणि ज्येष्ठ गुरुबंधू, हरिभक्तिपरायण, विद्यावाचस्पती, जगद्गुरु विठ्ठलनाथ द्वाराचार्य रामकृष्णदास महाराज देवाचार्यजी यांच्या अमृत महोत्सवाच्या सोहळ्याच्या प्रीत्यर्थ वैदिक परंपरेचं संगोपन संवर्धन करण्यासाठी विप्रांच्या मुखातून मकरंद शास्त्री गर्गे यांच्या मुखकमलातून त्यांच्या सगळ्या विप्रवृंदांच्या बरोबर होणारा या पवित्र मातीतला विष्णू याग आणि हा वाङ्मयीन नामयज्ञ याग असा समन्वय करून आदरणीय श्री महाराजांचे परमभक्त, महाराष्ट्र, बृहन महाराष्ट्र, भारतवर्ष आणि नाशिक या सगळ्या सज्जनांना मी खूप धन्यवाद देतो. माझ्या आज निवडलेल्या अभंगाला ज्यांनी गायलं, ज्यांनी भावना व्यक्त केली, ती आदरणीय आबा महाराज गोडसे,
नाशिक प्रभागाचं वैभव, स्वर आणि तालाची जाणीव असलेला मनुष्य आदरणीय रोहिदास महाराज आत्ताच अत्यंत विनम्रतेनं मी कीर्तनकार आहे याची प्रौढी जरासुद्धा न मिरवता गळ्यात टाळ घेऊन उभा राहणारे आदरणीय श्री उमेश महाराज दशरथे, आमच्या मराठवाड्याचं आणि आपल्या संप्रदायाचं भूषण, त्याचबरोबर ज्या संस्थेत माझं अध्ययन झालं ते गुरुवर्य वैकुंठवासी कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्थेचे प्रधान आचार्य, हरिभक्तीपरायण वेदांताचार्य श्री पंडित महाराज क्षीरसागर, वृंदावनात विहार करून महाराष्ट्रात आपल्या वाणीनं भागवताची रसाळ कथा प्रतिपादन करणारे संतोषानंद शास्त्रीजी, अन्य सर्व टाळकरी, हे चारही पखावज वादक आणि या सगळ्या कॅबिनेट टाळकऱ्यांना मदत करणारे राज्यस्तरीय सर्व टाळकरी, या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आदरणीय अण्णांचं माझं प्रेम हे काही मला वाटतं तुम्हा सगळ्यांना मी वेगळं सांगावं याचं काही कारण अजिबात नाही. उमेश महाराज या अमृत आश्रमांच्या या भागात 7 दिवस 5,000 रुपयात भागवत कथा होत असायच्या. तबलाही त्यातच, पिटीही त्यातच आणि माझी पूर्व आश्रमीची बायकोही त्यातच. असं 7-7 दिवस माझं मुक्काम पोस्ट केंद्र चिकणी, मनोहरपूर, अकोला, ब्राह्मणवाडा, बोटा, कळस, कोतुळ, मोगरस, त्याचबरोबर हे लहवीत, घुटी, इगतपुरी, मखमालाबाद आणि लहवीत या प्रभागात मी कीर्तनं केली आहेत. आणि उमेश महाराजांच्या समोर मला सांगायला काही अजिबात संकोच वाटत नाही. आता कीर्तन या परंपरेतला आय एम सिनियर मोस्ट, मी आता थोरला आहे. त्यामुळं तुम्ही सगळे मला रिस्पेक्ट देता, आदर देता, प्रेम देता. वास्तविक तुमचं माझ्यापेक्षा अध्ययन काकणभर अधिक आहे आणि जाडी पण जास्त आहे. अशा 2 गोष्टी. पण दाढी तुमची जास्त. स्वर ताल, स्वामींच्या चाली आणि बिनचूक कीर्तनाची भूमिका मांडणं मला आवडतं. मी शंकराचार्यांच्या समवेत असताना नांदगावला आपलं कीर्तन मूर्ती रहस्य शास्त्राच्या संबंधानं चर्चा मी आपली ऐकली होती. जरा एक ड्रग म्हणजे एक गोळी माझ्याकडनं चुकून एकाच क्षणाला 2दा घेण्यात आल्यामुळं 2 तासात मला डोळे उघडता आले नाहीत, मात्र कानं माझे तुमच्यासाठी उघडे होते. शंकराचार्यांना वाटलं यांनी काही घेतलं की काय, कोणास ठाऊक आहे, अशी शंका त्यांना जरा आली होती. पण तेही त्यातले फार तज्ज्ञ नसल्यामुळं त्यांना कळलं नाही. तर मी त्या कीर्तनात तुमच्या वेडापिसा झालो होतो. याचा अर्थ असा, मंत्रमुग्ध झालो होतो. मी उत्तम श्रोता आहे आणि नंतर वक्ता आहे. या 4ही पखावज वादकांचा आवाज स्पीकरवाल्यानं स्टेबल ठेवल्याबद्दल त्याला मी धन्यवाद देतो. नाही तर मंडपात येणाऱ्या काळातल्या पखावजाचा आवाज ऐकल्यावर मंडपात डॉल्बी तर वाजत नाही ना, अशी कळत नकळत भीती वाटायला लागते. पण तुम्ही तुमच्याच हातानं धूमपानाचा आवाज कंट्रोल केल्याबद्दल दिनेशजींना, किरणला, तिकडे महेशला आणि रामेश्वरांना, या सगळ्यांना मी खूप धन्यवाद देतो. हे सगळे रसज्ञ लोक आहेत आणि अण्णांच्या महोत्सवात कोण टाळणार आहे. मला एक प्रमाण आठवत, आपण सगळं म्हणायचं नाही ते, ऐसा सांडूनी सोहळा मी का राहीन निराळा. एवढा मोठा सोहळा टाकून मी बीड जिल्ह्यात का राहावं, उलटं त्या प्रदूषणातून इकडं यावं. हे ज्यांना कळलं नाही ते प्रसाद घेऊन जा, स्वयंपाक. थोडा आवाज कमी करा, आवाजाचा गोंगाट नको, मंडपात स्वच्छ आणि गोड आवाज पाहिजे. एखादं गाणं, एखादी कविता, पोवाडा असेल त्याला आवाज मोठा द्यावा. मला यातलं काहीच करायचं नाही. आणि माझ्यापेक्षा उद्या तर वाणीभूषण आमच्या प्रमोद अण्णांचं कीर्तन आहे, त्यामुळे ती माझ्यापेक्षाही आवाज कमी ठेवतील. स्वयंपाकात मसाल्याचे पदार्थ
आणि तेल अधिक पडल्यावर बऱ्याच स्त्रियांना स्वयंपाक करणाराला स्वयंपाक चांगला आहे असं वाटतं, पण तो पित्ताला त्रासदायक असतो. तसं मंडपातला स्पीकरचा आवाज जास्त असणं म्हणजे तो कीर्तनाचा महोत्सव चांगला आहे असं बऱ्याच लोकांना वाटतं, पण ते त्रासदायक असतं. म्हणून आवाज सौम्य असला पाहिजे, कमी असला पाहिजे. आणि आता सरला बेटचा उत्सव आहे, भगवानगडचा आहे, नारायणगडचा आहे, आचलबेटचा आहे, रामगिरी बाबांचा आहे, आणि जरा 1,00,000, 2,00,000, 1,50,000 लोक आहेत. तिथं स्पीकरचा ध्वनी, करण्याला करणा जोडलीला, माणसं प्रचंड बसलेत. अशा वेळेला आवाज वाढवायला काही हरकत नाही, पण एवढ्या मापक सज्जनांना एवढा आवाज पुरेसा आहे. म्हणजे एवढे जे जमलेत त्यांना आवाज हा मापक आहे. वेळ आपल्याला कमी आहे. सदैव आमच्या अण्णांना सहकार्य करणारे बनाजी बाबासह सगळे तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमचं कोणाचं मी नाव घेत नाही, कारण तुम्ही जिल्ह्यातलेत, घरातलेत, परिवारातलेत, सहकारी आहेत, स्नेही आहात. त्यामुळे आपल्या माणसाचं वर्णन आपल्या हाताने करणं बरं नाही. विनाकारण आपल्यातला एखादा राहिला तर तिसऱ्याला त्रास वाटू शकतो. त्यामुळे तुम्ही सगळे माझे आहेत, मी तुमचा आहे. एक पूर्वी मराठी सिरियल होती, आपली माती आपली माणसं. उमेश महाराज याचा अर्थ असा आहे, आपल्या हातानं आपली माणसं मातीत न घालणं याचं नाव आपली माती आपली माणसं. त्यामुळं आपल्यात माणसाचं वर्णन आपण आपल्या तोंडाने करण्याचं काही कारणच नाही. नाशिकवाल्याने आपलं करावं आपण आल्यामुळे. तुम्हा सगळ्यांना मी धन्यवाद देतो. अजून थोडा आवाज करा, कंट्रोल करा, म्हणजे मी चिंतनाला सुरुवात करतो. उत्तुंग मंडप भरला आहे, देखणा उत्सव आहे. काही सप्ताहात गर्दी प्रचंड असती, पण आदरणीय पंडित महाराज तिथे टापटिपीचा प्रचंड अभाव असतो. अस्वच्छपण, आजागळ वातावरण, कसा तरी मंडप, कसा तरी माईक जोडलेला, त्या माईकच्या रॉडवरती गोळाचा खडा मांडलेला, त्याला वर्णछिद्र, तो खालून निघतो. मग समोर प्लेट मांडलेली असती, त्यात गोळाचे खडे, त्याच्यावर मास्या घोंगलेल्या, मग तिथला एक चोपदार हातात घेतो, बुवांना देतो. अँटिसेप्टिक पण राहता येत नाही, वागता येत नाही. त्यामुळं सप्ताह मोठे व्हावेत, पण ते शुचिरभूत, स्वच्छ आतून आणि बाहेरून व्हावेत. म्हणजे आज मला जरा पनवेलला, नवी मुंबईला किंवा पुण्यातल्या उत्सवात कीर्तन केल्याचा आनंद आज वाटायला. नाही तर उगी कशी तरी गबाळी ओंगाळवाण्या तोंडाची माणसं समोर बसलेली आणि त्याच्या भल्यासाठीच देवानी मला जन्माला घातला असं दुर्दैव मंडपात निर्माण होऊ नये. काही काही लोकांचे चेहरे एवढे नाराज असतात की मी त्यांना नाराज वगैरे म्हणत नाही, वैराग्यवान. सुकलेले चेहरे वैराग्यवान, सोप्या सोप्या व्याख्यात. ती इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत मला माहिती आहे. सुकलेला चेहरा वैराग्यवान, फाटलेले कपडे त्यागी सत्पुरुष, अशा व्याख्या केल्या. तर हे असं बावळट पण नसताना स्वच्छ मंडपात देखणेपणा असावा. आणि आमच्या आदरणीय अण्णांना खर्च करण्याच्या संबंधानं देवाची त्यांच्यावर मोठी दया आहे, कळलं का? ते स्वतःच राम आहेत आणि पुन्हा कृष्ण आहेत. अशा 2 नावाचा समन्वय त्यात आहे. मी तुम्हाला एका वाक्याच्या टाळ्या घेणार आहे. जमलं कळलं तुम्हाला तर वाजवा, नाही तर इथून गेल्यावर टोल नाक्यावर निवांत वाजवा. 2 मार्ग तुम्हाला मी सांगितले, 2 मार्ग. त्यातला जो तुम्हाला पटेल तो स्वीकारा. ती व्याख्या अशी करतो, नीट ऐका. रामा प्लस कृष्णा, पुन्हा एकदा ऐका सर, साहेब मी तुमच्यासाठी कारभारी सांगतोय. रामा प्लस कृष्णा इज इक्वल टू विठ्ठला. बरोबर. म्हणजे काय? राम पूर्ण ब्रह्म आहे, कृष्ण पूर्णतम ब्रह्म आहे. एक्झॅक्टली विठ्ठल काय? तर विठ्ठल पूर्णतम ब्रह्म आहे. राम मर्यादा आणि कृष्ण अगणितपण आणि समन्वयात्मक भूमिका विठ्ठल. या विठ्ठलाचे उपासक हे दोघं एकत्र लहवितलायत, राम अधिक कृष्ण. आणि पुन्हा कुळे पण देवानी चांगलं दिलंय. 96 कुळी जन्माला येणं, हे गायकवाडांचं घराणं, ऐतिहासिक संशोधन करणारं घराणं. त्या ब्राह्मणोत्पत्ती मार्तंड ग्रंथात चव्हाण, पवार, गायकवाड, भोसले या नावाच्या संबंधानं फंकिक आहेत, चर्चा आहेत, श्लोक आहेत, अर्थ आहेत, उत्पत्ती आहेत, तख्त आहेत, गाद्या आहेत, निशाण आहे, परंपरा आहे, कुलदेवी, कुलदैवत आहे, उपास्य आहे, ऋषी आणि परंपरान गोत्र आहे, असं वर्णन आहे. ते उगी माझं वाचनात गेलं. चालता चालता या मंडपात कुठे खर्च करावा, तर चांगल्या ज्ञानी मंडपात आपण हा विषय मांडावा म्हणून तुमच्यासमोर मांडून दिला. अजून एक वर्णन करायचं राहिलं माझं.
विणेकरी छान दिसतात, म्हणजे खूप स्मार्ट आहेत. त्यांनी जेव्हा इथे आकार घेतला, इथे आत्ता बसल्या बसल्या हां, तर ते जागा काढणे या शब्दाचा अर्थ असा, आता रोहिदासांनी मला जागं केलंय, तर ती जागा मी सांगतो. तुम्ही ज्ञातेच संगीत क्षेत्रातले, तुम्ही सगळेच जण. जागा काढणे म्हणजे एक्झॅक्टली काय, तर मूळ ठेकाय धीन नाधे इंधे नग धीन नाते इंती नग, हा नाना पाणसांच्या पखवाजाचा शुद्ध ठेका आहे. मग याच्या जागा काढणे कसं, तर धीन नाधे इंधी नग धीन नाते आत्ता किती तिरकटे धेन, हे आत्ता किती तिरकटे धेन. तर काही विना घेतात पण जागा काढता येत नाही, आणि जागा काढली. अरे रोहिदास महाराज, आबा त्यांना जागा मिळते पण काढता येत नाही. आता पुढचं ऐका, काहींना काढता येते तर जागा नाही. जाऊ द्या बाबा, माझं सगळं कीर्तन हसण्यावर तुम्ही काही विल्हेवाट लावू नका. जरा मला गांभीर्याने पण बोलू द्या. काय करू, मी सहज बोललो तरी असंच प्रकरण निर्माण होतं. पूर्वीच्या संताचं सहज बोलणे, आमचं सहज बोलणे जगाचे वाटोळे, असा अर्थ व्हायला नाही. त्यामुळं तुम्ही वेगळे अर्थ लावू नका. मंडप स्मार्ट आहे, स्पीकर उत्तम आहे, पखावज वादक चांगले आहेत, विणेकऱ्यांच्यापर्यंत मी आलो. हे छात्र विद्यार्थी ज्या बुवांच्या असतील त्या बुवांना, त्यांच्या विद्यार्थ्यांना, त्यांना करून खाऊ घालणाराला सगळ्याला मी धन्यवाद देतो. तुमची जी कन्सेप्ट आहे ते तिकडे बाबांचं जे 75 महोत्सवी वर्षाचं फलक तुम्ही बनवलं आहे, त्यात बाबांचे सगळे साग्र पुरस्कार, जीवनचर्यास तुम्ही मांडून दिली. आणि एक सगळ्यात मला उमेश महाराज आवडलं, एंट्री करताना कुठेतरी हार घालून अभिवादन करण्यापेक्षा समोरच्या प्रभागात, म्हणजे अगदी दर्शनी मुखाला श्रीमन निवृत्तीनाथ दादांच्या समाधीचा जो भाव प्रकट केला आहे, त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. अतिसुंदर. म्हणजे श्रीमन निवृत्तीनाथेची ख्यातम दैवत आश्रयेत या प्रकरणाच्या बाबतीत मला फार आनंद वाटला. आता मी चर्चा करतो, तुम्ही फक्त सगळेजण सावध राहा, जागे राहा, माझे वाक्य तुम्ही स्वीकारा. बघा, क्रिकेटचा खेळ चालू असताना विकेट किपरची भूमिका अशी असती, बॉल आल्यानंतर पडेल, लागेल, खरचटेल, परंतु मी बॉल कॅच करेल. या तत्त्वज्ञानाच्या कीर्तन मंडपाच्या विकेट किपर श्रवण करणाऱ्या श्रोत्यांची भूमिका असावी लागती. वाक्यरूपी बॉल आल्यावर कॅच घ्यायला कान लागत नाहीत, तुमचे कानं तयार लागतात. कानत हे पिबत भागवतम रसमालय मुहुर हो. मग इथं शंका अशी आहे, भागवताचा रस चाखायला जिव्हा लागते का? नाही. असं आहे, आम्ररस पिण्यासाठी, बासुंदीसाठी, इतर लिक्विड चाखण्यासाठी जिव्हा लागते, परंतु कृष्णकथेचा, रामकथेचा वा कीर्तन कथेचा रस चाखण्यासाठी ऐका जी तुम्ही, हे म्हणताना तुम्ही ऐका रे कान. आणि कान नावाचंच पात्र लागतं, आणि अपात्रालाही पात्र करण्यासाठी कीर्तन हे चालतं बोलतं विद्यापीठ आहे. त्यातही तुम्ही व्याकरण शिकलेलेत, पण मी आणि भाऊ पंडित निपाणीकर शास्त्रींच्याकडं साधक आश्रमात जात होतो. तिथं आम्हाला प्रत्याहार, पाणिनीयचे सूत्र शिकवत असत, अच प्रत्याहार आदी शिकवायचे. मग त्यात असं गम गच्छ जाणं सांगणारे खूप आहेत, पण गम तयार कसा झाला हे सांगणाऱ्यांची संख्या आता, क्षमा मागतो, कमी होत चाललेली आहे. म्हणून तुमच्यासारख्या येणाऱ्या स्मार्ट तत्ववेत्यावरती ही मोठी जिम्मेदारी आहे. क्षमा मागतो. पुन्हा पुन्हा हे विधानं खर्च करतो. राजकारणात जसं प्रदूषण झालं आहे, जरा विधानं मन लावून ऐका. राजकारणात जसं प्रदूषण झालं आहे, बसा ताई, बसा, कांचनताई बसा. राजकारणात जसं प्रदूषण झालंय, जरा माझ्याकडे बघणार आहे. राजकारणात जसं प्रदूषण झालंय, ऐका ना रे, राजकारणात जसं प्रदूषण झालंय तसं समाजकारणातही प्रदूषण झालंय. आणि पुढचं वाक्य थोडं धर्मदंडामुळं ताकदीने बोलतो, त्यातलंच काही प्रदूषण आपल्यात आलंय. जाती, धर्म, वर्ण, पंथ, भाषा आणि संस्था या प्रत्यावय प्रतिबंधात आपले लोक अडकल्यामुळं व्यापक आयामाचा जो व्यास आहे तो समाप्त होत चालला. म्हणजे ज्ञानदेव तुकाराम हा जो मध्यम पदलोपी समास आहे आणि ही जी व्यापक संस्था आहे याचा संकोच निर्माण होतो, असं कळत कळत माझ्यासारख्या वेडपट वक्त्याला वाटणं साहजिकच आहे. प्रचंड संकोच, व्यापकपणाचा अभाव आणि
संयम नावाचं प्रकरण समाप्त झालं. गाण्यात कर्कशपणा सुरू झाला, किंचाळणं झालं, गाण्यांच्या चाली आल्या, मधनाधनं कविता भावगीतही आले. भावगीतापर्यंत ठीक आहे, पण ते युगलगीतही आले. युगलगीतही गाऊ द्या, पण युगल आले. पूर्वी मुघल आले, आता युगल. आणि त्यामुळं आपण एवढे प्रदूषित झालो की आता हे स्वच्छता अभियान करता करता नाकी न येते. ध्यानात धरा तुम्ही. पाणी अस्वच्छ असेल तर फिल्टर करता येईल, पिठात केर कचरा असेल तर चाळता येईल, धान्यात किडे झाले तर पाखडून घेता येईल. बरोबर आहे की. हवा अस्वच्छ आली तर एसीच्या घरात बसता येईल. आपल्यात जे व्हायरल इन्फेक्शन झालं आहे आपल्यात, याच्या संबंधानं शुचिर्भूतपण पावित्र्य वरून आणि आतून होणार कसं? आणि या महोत्सवाच्याच माध्यमातनं मग सद्गुरू जोग महाराजांचा असेल, मोठे बाबांचा असेल, नथू बाबांचा असेल, वक्ते बाबांचा असेल, इगतपुरीच्या मठाचा असेल, रामकृष्ण महाराज लहवीतकरांचा असेल, गुरुवर्य कुंभार गुरुजींचा असेल, हरिभाऊ महाराज पाटलांचा असेल, कुठलाही उत्सव असो, उत्सवामध्ये मुळात धातूचा अर्थ आहे खालून वर येणे. उत्सर्ग खालून वर येणे, उत्पन्न होणे. मग या उत्सवातनं उत्पन्न काही होतं का? आउटपुट काय निघतं? प्रमाणपत्र, सन्मानपत्र, शाल श्रीफळ, ट्रॉफी, मी त्यांचं वर्णन, त्यांनी माझं वर्णन, शेवटी लक्ष्मीप्रिय सखीम देवीम. हे आउटपुट काय? आउटपुट काय? जसं एखाद्या नेत्याच्या भाषणाला प्रचंड गर्दी जमते, आउटपुट काय? काही कीर्तनकाराच्या मंडपाला जागा पुरत नाही, आउटपुट काय? आउटपुट काय? उत्सवातनं आउटपुट अपेक्षित आहे. ज्याचा उत्सव झाला त्याच्या जीवनात उरलेल्या कालखंडात उत्साह शिल्लक राहावा, ऊर्जा शिल्लक राहावी. झालं गेलं जीवनात चुकलं, निदान आता तरी पुढे सुधारावं या लक्षणानं जीवनचर्या त्याची असावी. आणि अन्यपथावर पाऊल टाकणारा जो वर्ग आहे त्याने त्याचं अनुक्रमण करत महाजनाहा येन गतस्स पंथः हा मागोवा घ्यावा. म्हणजे परिणाम काय होतो? हे जे प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडलिक, व्यासांबरीष, शुकशौनक, भीष्म, दालभ्य, रुक्मांगद, अर्जुन, वशिष्ठ पुण्या निमाम परमभागवता नमामी वा वैष्णवान स्मरामी, ही जी यादी आहे, या यादी परंपरेत पुंडलिकरायांच्या पासून, माऊलीपासून तुकोबारायांच्यापर्यंत, मी तर जरा व्यापक बोलतो, ज्ञानोबा ते तुकोबा आणि एकोबा ते चोखोबा हा व्यापक आयामाचा मंडल आयोग महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाच्या तत्ववेत्याखेरीज अन्य पंथाला, संप्रदायाला, फिलॉसॉफरला, तत्ववेत्यांना, PhD धारकांना विद्यापीठात कुणालाही निर्माण करता आलेला नाही. आणि आता नाशिकच्या संबंधाने चर्चा करतो जरा. नाशिक एक्झॅक्टली नेमकं काय? आता मी अण्णांच्या समोर त्यांच्या मंडपात पुन्हा नाशिक सांगणं म्हणजे सूर्यापुढे एखादी पंक्ती लावावी असा हा प्रकार आहे. परंतु ती का लावावी, न लावणं हा प्रमाद ठरेल, आळस होईल. त्यामुळं लावणं हे आपलं कर्तव्य आहे. ते कर्तव्य गृहीत धरून मी जरा मांडणी मांडतो. महाराष्ट्र हा भिन्न भिन्न अवयवानं नटलेला आहे. त्यात प्रभावती परभणी असेल, श्रीवर्धन बीड असेल, जनकपुरी जालना असेल, खडकी संभाजीनगर असेल, धाराशिव उस्मानाबाद असेल, लत्ततूर लातूर असेल, वैद्यनाथाची परळी असेल, जोगाईचा आंबा असेल, इकडे घोटी, इगतपुरी, लहवीत, नाशिक, पुण्यपत्तनम पुण्य असेल, मुंबापुरी म्हणजे मुंबई असेल. हे सगळे तीर्थक्षेत्र, गावं, शहरं डेव्हलप असले तरी पुढच्या वाक्याला मी टाळ्या घेणाऱ्या नाशिककरांच्याकडनं जागे राहा. हे सगळे अवयव आहेत या महाराष्ट्र देहाचे. परंतु नाशिकातलं नाक हे प्रधान भारतात आहे, याच्या जाणीवा तुम्हाला असाव्या. जालिंदर भाऊ, नाशिक हे महाराष्ट्राचं नाक आहे आणि इथे नाक चांगलं असावं लागतं. इथे चांगल्या नाकाचे जर आले तर चांगलं होतं, नाही तर अपप्रवृत्ती, फ्रॉड, करप्टेड जीवन जगणारे जे भ्रष्ट असतील प्रत्येक क्षेत्रातले, त्याच्यासाठी पुन्हा रामाचा बंधू लक्ष्मणाला बाण हातात घ्यावा लागतो आणि याच गोदेच्या तीरावर बाण चलवून
त्याला शूर्पणखा करावी लागते. मी नाशिक सांगतोय हा, नाशिक. जे जागे आहेत, जे मुडदाड आहेत त्यांना कळणार नाही, पण जे जागे आहेत त्यांना ते कळेल. नीटनीटका ऐका. जवळ तीर्थ त्रिअंबक. त्रिंबक म्हणजे काय? दोन भाव सांगतो. रामभद्राचार्य तुलसीपीठाचे जगद्गुरू आहेत. त्यांचं आणि माझं वैष्णवात आखाड्यात सातत्याने येणं जाणं असल्यामुळं हे नावं तुमच्या आमच्या परिचयातले आहेत आणि त्यात तुम्ही बेटर आहेत. म्हणजे आता जी कीर्तनकारांची फळी मधली त्यात तुम्हाला ही परंपरा ठाऊक आहे, म्हणून मी तुमच्याकडे बोट करतो. तर ते रामभद्राचार्यांनी एक व्याख्या अशी केली, त्रिंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्युर्मुक्षीयमामृतात. याचा भाव लोकांना असा वाटतो की त्रिंबक म्हणजे महादेव, हे आहेच, पण त्यातला अफलातून एक भाव उत्तम असा आहे. उत्तम त्र्यंबक नेमकं एक्झॅक्टली म्हणायचं कोणाला? शिवतत्वाला की विष्णू तत्वाला? विष्णू तत्वाचं पूर्ण स्वरूप आहे रामचंद्र आणि त्याला ब्रॅकेटमध्ये मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकार अशी त्याची उपाधी अयोध्याधीश. अशा रामचंद्राला त्रिंबक म्हणावं काय अशी चर्चा एकदा संगोष्ठीत कुंभात भल्या मोठ्या मंडपात ज्ञात्यांच्या मंडपात झाली होती. तिथे आम्ही उपस्थित होतो. मला मांडायला मिळालं नाही पण ऐकायला मिळालं. ते त्रिंबकम यजामहे याचा भाव त्या जगद्गुरूंनी अफलातून काढला. तुम्हाला पटेल तर स्वीकारा, न पटेल तर व्यावृत्त करा, त्याग करा. तो असा आहे, कौशल्या 1, सौमित्रा 2 आणि कैकई 3. 3 अंबिका ज्याच्या माता आहेत आणि 3 अंबिकेच्या पोटी जो मर्यादा पुरुषोत्तम उदयाला आला असा जो राघवेंद्र तो त्र्यंबकम यजामहे असा एक भाव आहे. त्यामुळं हमारे लिए त्रिंबक तो त्रिंबक है ही, लेकिन नासिक भी त्रिंबक है. नासिकही त्रिंबक आहे आणि त्रिंबकही त्रिंबक आहे. आता त्रिंबकचा भाव सांगतो. त्रिंबकम यजामहे, ब्रह्मा सावित्रीला बरोबर घेऊन, शंकर पार्वतीला बरोबर घेऊन आणि विष्णू रमेला बरोबर घेऊन या तिन्ही देवता पत्नीसह वर्तमान लिंगस्थानात खोलवर 3 ठिकाणं आज प्रादुर्भाव त्यांचा दिसतो. त्याचं दर्शन आज आपण आत्ता घेतलेलं आहे, वर्तमान काळात आत्ता आज. तर हे 3 जण अंबिकेसह वर्तमान म्हणजे स्त्री शक्तीसह वर्तमान स्थापित असल्यामुळं या लिंगाचं नाव आहे त्रिंबकम यजामहे. यजन सेवा, याजन सेवा, भजक सेवा अशा अर्थाने संगती आपल्याला लावता येईल. आणि तिथे एक तीर्थ आहे. आपल्याकडं प्रमाण असं नाही रामकुंडा करिता स्नान, नॉट. आपल्याकडं प्रमाण आहे कुशावर्ते करिता स्नान. कुशावर्ते करू देत, इथं काही हरकत नाही, प्रॉब्लेम नाही, पण कुशावर्ते करिता स्नान. काय झालं, एवढं पाणी वेगानं आलं सुनामी लाटेसारखं, तर ते धारण कुणी करायचं? त्या भगवान उमेच्या पतीला प्रार्थना करण्यात आली. तो शमनाम सुखम करोती ते शंकर. हा शिवशब्दच कल्याणवाचक आहे आणि त्याला रिक्वेस्ट प्रार्थना केली. हा प्रवाह आम्हाला जरा प्रतिबंधित करणं कठीण आहे, तुम्हाला काही करता आलं तर पहा. शंकरानं तिला आपल्या जटेत धारण केलं. आता यातलं लालित्यानं साहित्य असं आहे की जटेत धारण केलं म्हणजे नेमकं काय केलं? असे आजही कितीतरी शंकर आहेत की पार्वती त्याची पत्नी आहे पण गंगा त्याच्या डोक्यावर आहे. गंगेला साहजिकच वाटलं की उमेला वामांगाला बसवलंय, माझी काय अडचण आहे, म्हणून गंगा तिथे आली. ती त्यांच्या डोक्यावर बसली, काहींच्या डोक्यात बसते, फरक एवढाच. डोक्यावरची काढता येते, डोक्यातली काढता येत नाही. विभक्ती प्रत्यय व्याकरण मी सांगत नाही, तुम्ही सगळे ज्ञाते आहात. आता एक श्लोकही सांगतो व्याकरणाचा आणि पुढे जातो. अव्याकरणमधीतम भिन्न द्रोण्या तरंगिनी तरणम भेषजमपत्य सहितम त्रयमिदम कृतम वरम न कृतम. म्हणजे रशाभ्याम नोणा समान पदे, रशच्या पुढे न चाण होतो हे ज्याला कळत नाही अशाही वक्त्याला आपल्याला कीर्तन झाल्यावर नाविलाजाने म्हणावं लागतं आपली वाणी अत्यंत पवित्र आहे. त्यांना रूप पाहता लोचनी की लोचणी हा प्रकार, कीर्तन की कीर्तन, रामकृष्ण हरी की हरी, इथून सुरुवात आहे.
हे श्रोते जाऊ दे, वक्त्यांच्या कार्यशाळा व्हाव्यात. विठ्ठल त्या काळातल्या ऋषींनी, आदर्श ऋषींनी पायंडा पाडला आणि प्रदूषण विरहित त्रिंबक होण्यासाठी कुश नावाच्या गवतानं पाण्याला आवरल्यामुळे कुंडाचं नामकरण झालं कुश आवर्त कुशावर्त. ऐकता का? या तीर्थाचं जुनं नाव त्रिकंटक नगर. काही दंगल आहे का? आज हाऊसफुल आहे. बोलू नका देवा, बोलू नका. महिलांना जायला जागा आहे डाव्या बाजूला. आता काय याच्यापेक्षा जागा तर वाढवता येणार नाही. डाव्या साईडला जागा आहे, महिलांना जागा आहे. बॅरिगेटर टाकलेत ना, हे कथाकारांना ठीक आहेत, पण कीर्तनाला मंडपात तिथे जागा होती इथपर्यंत अशी. हे कथाकारांचं आलं, हे इथपर्यंत कुंड्या वगैरे सगळं, ते मधली जागा वाया जाते अशी. चला, त्रिकंटक नगराबद्दल बोललो ना मी, वेळ कमी आपल्याला. तुम्ही बाळकृष्ण दीक्षितांना, बापू पेंडोळ्यांना, लहवीतकर महाराजांना, कोणाला विचारा. त्रिकंटक नगर हे त्रिंबक. आणि याच्या संबंधानं पुण्यसलीला गोदेचं त्या ब्रह्मवैवर्त पुराणाच्या गौतमी खंडात वर्णन असं आलं की लक्षम प्रदक्षिणाम पृथिव्याम. नाशिक तर मांडावं लागेल की नाही, त्रिंबक मांडावं लागेल. लक्षम प्रदक्षिणाम पृथिव्याम गंगा स्नानेन तत्फलम. याच श्लोकाचं ट्रान्सलेशन बालभागवत प्रेम भंडारी नामदेव यांनी आपल्या अभंगवाणीत केलं. वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा. सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा, दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा. शबेती करिता उत्तरार्ध असा आहे. अश्वमेध सहस्त्राणी, अश्वमेध सहस्त्राणी वाजपेय शतानीच. हे सगळं केल्यावर जे पुण्य मिळतं ते सगळं पुण्य केवळ गंगा स्नानेन तत्फलम. याचं ट्रान्सलेशन, निदान नका स्नान करू, वाङ्मयीन तत्वज्ञानाचं करा. तत्वज्ञानाचं स्नान करा ना, नाही जमलं तुम्हाला तर. याचा परिणाम ज्ञान गोदावरीचे तीरी स्नान केले पंचाळेश्वरी. गर्दीत गडबडीत नाही, गंगेच्या गोदा पात्रात माऊलींचं स्नान आणि त्यांचे गुरुवर्य, त्यांचे ज्येष्ठ बंधू श्रीमन निवृत्तीनाथांचं समाधीस्थळ त्रिंबक. ते त्रिंबक, हे त्रिंबक, त्रिकंटक हे नाशिक. आणि इथे रामचंद्राच्या पदस्पर्शानं पुलकित झालेलं हे तीर्थ, टाकेद नावाचं जटायूचं जवळचं तीर्थ. आणि अशा तीर्थचरण सानिध्यात आमच्या विद्यावाचस्पती लहवीतकरांच्या जन्मस्थानात त्यांचा होत असलेला अमृत महोत्सव.
कोणाच्या खर्चात कुणी काम करावं हे माझ्याकडनं शिकावं. अमृत महोत्सव, लहवीतकारांचा अमृत महोत्सव. तुम्ही जागेत ना सगळेजण. हा कोणाचा उत्सव आहे? लहवीतकाराचा महोत्सव. खर्च करायला तुम्ही, द्रव्य आणायला आमचे कारभारी. उत्सव लहवीतकाराचा, पण अमृत योग कोणाचा? आणि हे ऐकायला उमेचा ईश, हे ऐकायला आबा गोडसे, इथे ऐकायला पंडित प्रवर, इथे संतोषही आहे ना आनंदही आहे, सुदामाही आहे, योगही आहे. अशी सगळी मंडळी आहे. हे सगळेच माझ्या प्रेमाचे आहेत. त्यामुळं एकाच खर्चात तुमच्या सगळ्यांचे नावं घेणं शक्य नाही. वेगळे वेगळे खर्च करा, पुन्हा पुन्हा नाव वेगळे वेगळे. लहवीतकर महाराज हा एक मनुष्य, एक अवलिया सत्पुरुष आहे. त्याने सोपान काका देहूकरांना अनुभवलं, पंडित सातोनेकरांना अनुभवलं. ऐका. दत्त महाराज कवीश्वरांना अनुभवलं, बाळकृष्ण दीक्षितांना अनुभवलं. ऐकता काय? तत्ववेत्या भगवान शास्त्री सोनपेठकरांना अनुभवलं, हरिभाऊ महाराज पाटील दाताळकरांना अनुभवलं, वक्त्याबांना पुरस्कृत केलं. आमच्याही संस्थेत त्यांचं जाणं आणि येणं, सोनोपंत गुरुवर्य मामांची असीम कृपा, त्याच्यात ग्रॅज्युएशन करून BA तत्त्वज्ञान, MA फिलॉसॉफी, आणि थकलेल्या वयात सेवानिवृत्ती घेऊन कोणीतरी निवांत बसावं असं हे शरीर, पण न डगमगता, न घाबरता, प्रपंचाचा क्षणाचा विचार न करता, वैयक्तिक पर्सनल या माणसाने स्वतःचा मठ, स्वतःची डेव्हलपमेंट, स्वतःची दिंडी, स्वतःची संस्था, स्वतःची प्रॉपर्टी, स्वतःचा रो हाऊस, स्वतःचा फ्लॅट काहीही केलं नाही. याचा मी साक्षी. 50 वर्षाचा आहे. 50 वर्षाचा. ते माझे गेले अनेक वर्षाचे सन्मित्र आहेत, स्नेही आहेत. आम्ही एका अव्यात, एका मातीत, एका भूमीत, एका क्षणाला, एका मुहूर्ताला, एका तिथीला आणि एका दिनांकाला एका पदानं समलंकृत झालो. म्हणजे काय? महांचा असो अंतहा इति महंतः. महत् मोठं कार्य करणारी जी व्यक्ती असेल त्याला महंताई देण्यात आली. 95ला आमच्या त्रिंबकवाणी सुरुवात केली, 97ला आमचं सिलेक्शन झालं आणि 2003च्या नाशिक कुंभ बैठकीत, त्याला बैठक शब्द आहे, सिंहस्थ पर्वणीच्या पर्व काळात, ते मी आणि अन्य माझे सहकारी महंताईनं समलंकृत झालो. वारकरी संप्रदायातल्या ज्ञात्या लोकांना काहींना बरं वाटलं आणि जे अर्धे हळकुंडराव आहेत त्यांना ते फार काही कळलं नाही. आली सिंहस्थ पर्वणी, नाव्या भटा झाली धणी. तुझ्या बापाचं काय बिघडलं? मी त्याला प्रश्न विचारला. हा निषेध नाहीये कुंभाचा, त्या तात्कालीन परिस्थितीचं केलेलं ते वर्णन आहे. संत महंत मिळे दिवस जाय सुखाचाही प्रमाण घालवायचे कुठे? बरं. ज्ञानदेवाचा हात स्वये धरी विश्वनाथ दोघे चालत चालत आले गंगे आत, ही प्रमाणं लावायची कुठं? यावर माझ्या समीक्षा झाल्यात. त्यांचा माझा विद्यापीठात थिसेस आहे, तो प्रबंध आहे, पासही झाला. मला डिलीट, त्यांना विद्यावाचस्पती डॉक्टरेटही मिळाली. जे असामान्य सामान्य सगळ्यांनाच कळेल असं नाही. आणि अशा या परंपरेत ते महंत पदावर समलंकृत झाले. ऐका. मीडिया तंत्राला या बातम्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाला गाजून आल्या. वर्तमानपत्रात लेखी स्वरूपात हे पत्रक निघाले आणि मग काशीच्या षष्ठपीठापासून ते शंकराचार्यांच्या पर्यंत आणि वल्लभांच्या पासून ते थेट विष्णुस्वामी आचार्यांच्या पर्यंत आमचे गुरुवर्य लहवीतकरांना विद्वत शाल घालून त्या काळात पुष्पमाल्यार्पण करून गौरव करण्यात आला. हा संप्रदायाचा गौरव लक्षात घ्या. आपल्यात माणसं दिसायला स्मार्ट आहे, सप्ताहात कीर्तनात बुवा लोक, पण बऱ्याच जणांच्या अंतःकरणात जळगाव आहे. त्याचं कारण असं आहे, त्यांना ते न मिळाल्यामुळं ते आवडत नाही, हा एक प्रकार असतो.
किंवा करता न आल्यामुळं प्रॉब्लेम आहे असा एक प्रकार असतो. निदान करता आलं नाही, मिळालं नाही, ज्याला आलं त्याच्या बरोबर तरी राहावं. आणि ती लिडरशिप आमच्या विद्यावाचस्पती रामकृष्ण महाराजांनी केली. मी त्यांच्या खांद्याला खांदा, हातात हात घेऊन इथपर्यंत कार्यरत 2015च्या सेलिब्रेशन लॉन्सपर्यंत बरोबर होतो आहे, राहणार आहे, असा माझा स्नेहपल्लव आहे. हे झालं प्रकरण कुंभातलं. पुन्हा 2010ला ते मंडलेश्वर पदानं समलंकृत झाले. त्यानंतर आचार्य पदवी त्यांना प्राप्त झाली. आचेचिनोतीच्या शास्त्रार्थम व्याख्या तुम्हाला माहितीत, मी वेळ वाया दौडत नाही. ज्यांचं आचरण उत्तम आहे आणि ज्यांच्या आचरणानं समाज आचारवान बनतो त्याला आचार्य म्हणावं, अशा पदानं ते समलंकृत झाले. पुढे त्यांना बढती मिळत गेली आणि मग जगद्गुरु द्वाराचार्य पदानं ते अभिषिक्त करण्यात आले. निर्मोही, निर्वाणी, दिगंबर आणि संन्यस्तांचे 7 अशा 13 आखाड्यानं सर्टिफाय केल्या विना या पदव्या मिळत नसतात. बऱ्याच लोकांचं अज्ञान आहे की द्रव्य द्यावं लागतं, असं करावं लागतं, तसं करावं लागतं. तसं काही नाही आहे. ज्यांना माहिती नाही ते बोलतात. उदाहरणार्थ, मी आज इथे कीर्तनासाठी आलो, मग मला ते शाल, श्रीफळ, लक्ष्मीकांत प्यारेलाल देणार की नाही सांगा. देणार ना. हा एक रिस्पेक्ट आहे, आदर आहे. पंडित महाराज आले, उमेश महाराज आले, अजून शास्त्री आले, अजून कुणी आले, मग त्याला अन्नदान आहे, कपडा आहे, लत्ता आहे, वस्त्र आहे, फेटा आहे, दिहूकर आले, पैठणकर आले, आळंदीचे आले, ट्रस्ट आले, विश्वस्त आले, वारकरी मंडळं, महामंडळं, सदस्य, सचिव, अन्य ट्रस्टी आले. त्यांना आपण चोळी, बांगडी, कपडे, लत्ते करतो की नाही, तसं भंडारा घालताना त्यांना ते द्रव्य द्यावं लागतं, अन्नदान करावं लागतं, वस्त्र द्यावे लागतात. त्यांचा जसा जसा अधिकार आहे तसा उपदेश आणि तसं देणं, अशा 2 गोष्टीचं प्रकरण असतं. त्यातनं ते निभावून निघाले. आणि आत्ता तर जागतिक इंटरनॅशनल लेवलला ज्यांची नाव आहेत ते जगद्गुरू मलुकपीठाधीश्वर राजेंद्रदास देवाचार्य यांच्यासारखी माणसं, गुरुवर्य शांतीब्रह्म ज्यांना भेटतात, आलिंगन देतात, एकामेकांना जवळ घेतात, अशी माणसं येणं, योगीजीनं मुख्यमंत्री असताना इथं येण्याची इच्छा व्यक्त करणं, देवेंद्रजीची भावना कळणं, एकनाथरावांनी येणं, ह्या सगळ्यांनी महाजनांनी येणं, आखाडा परिषदेच्या लोकांनी येणं, नॉट इज अ जोक. ही गोष्ट इतकी सोपी नाही. तुम्ही सप्ते कराल पण तुम्हाला हे करता येणार नाही. आमच्याकडं आखाडा परंपरेत मॅनेजमेंट नावाचं जे प्रकरण आहे, हात धुवून उठला की लगेच नॅपकिन, वॉश व्हायला लिक्विड, लगेच द्रव्य, लगेच टेबल, पाण्याची बिस्लरी, चांदीचा प्याला, वर छत्र, ही जी टापटीप आहे, मला काय वाटतं आपल्याला मिळत नाही म्हणून आपण काय करतो, आपल्याला ते आवडत नाही, आपल्याला जमत नाही, अरे तुला मिळत नाही ते. दात पडल्यानंतर मला त्याने आवडत नाही म्हणणं हे वैराग्य होऊ शकत नाही. मधुमेहाचा रोग झाल्यावर मी साखरेला त्यागणं म्हणणं हे वैराग्यच नाही. मी जरा वैराग्याची उफराठी व्याख्या केली आहे. तुम्ही दोघांनी वेदांत ऐकलेलं आहे. माझी व्याख्या अशी आहे, लहवीतकर महाराज माझ्यावर आजच्या कीर्तनात बनाजी बुवा प्रसन्न झाले, गृहीत धरा. दृष्टांत सामग्रीनं समालोचनम परीक्षणम निरीक्षणांच दृष्टांत. सिद्धांताची समीक्षा करण्याकरता उक्ती उपयोगात आणतात, त्याचं नाव दृष्टांत. फॉर एक्झाम्पल, हे प्रसन्न झाले आणि असं म्हणाले की अरे माझा सवंगडी आहे, मग त्यांनी लगेच 1.5 लाखाचं चांदीचं ताट आणलं. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? प्रसन्न बसणार आहे जरा. 1.5 लाखाचं ताट आणलं, त्याच्यात 2 वाट्या, एक तांब्या, वर प्याला, वेलदोडा, ऐकताय ना, आणि मग ते ताट, त्याच्यात काशाय वस्त्र, भरजरी फेटा, कीर्तन झालं, हार घातला, माझं गुणवर्णन केलं आणि थोरला या नात्याने मला त्यांनी हे दिलं. महाराज आपण आलात, मी कृतकृत्य झालो. बांधवानीच बांधवाकडे यावं ही आपल्या महाराष्ट्राची वारकरी संप्रदायाची सांस्कृतिक परिस्थिती असल्यामुळे पण आलात. त्यांनी चांदीचं ताट दिल्यानंतर मी ते बीडला घेऊन न जाता परत करणं, याचं नाव वैराग्य. पदार्थच मिळाला नाही आणि मग त्याग करतो. तू ते उपभोगलंच नाही, पदार्थ प्राप्त व्हावा आणि त्यागावा. माझी उपराठी व्याख्या आहे, हे माझे आनंदाचे सिद्धांत आहेत. विठाल विठाल 55 वर्ष लोटल्यावर तो म्हणला मला लग्नाची इच्छा नाही. हे काही वैराग्य आहे? आबा 55 ओलांडलं म्हणला मला लग्न म्हणलं की राग येतो. अरे तुला शक्य नाही ते, आता तुला शक्य नाही.
वैराग्य कुठेही फिरवण्यात मजा नाही. उगी कपडे चुरगळले की वैराग्य, चेहरा सुकला की वैराग्य, संग्रह त्यागला की वैराग्य, कशाही व्याख्या फिरून चालतील काय. आमच्या लहवीतकारांनी वारकरी संप्रदायात वैराग्यासह विवेक, विवेकासह वैराग्य आणि वैराग्य विवेकासहित आग्नी या 3 गोष्टीचं प्रकरण सांभाळत त्रिवेणीचा संगम सांभाळला. लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार. या अभंगाच्या चरणावर ते बोलले नाहीत, ते प्रॅक्टिकली वर्तन त्याने केलं, त्यागलं. आज गाव जवळ आहे, घर जवळ आहे, त्यागलं सगळं. आणि या कुटियात सेड मारून पीयूपी करून हा सत्पुरुष एकांतात राहतो. यांना वाटलं असतं तर दुंडा महाराजापासून ते जगन्नाथ अण्णापर्यंत आणि करवीरच्या जुन्या शंकराचार्यापासून पंडित सातवणकरापर्यंत त्यांचे संबंध होते, काहीही करू शकले असते. सत्वाबाबा नावाचा एक सत्पुरुष विष्णुस्वामीचा आचार्य यांच्यावर फिदा, वृंदावनातले रामानंद स्वामी श्रीविद्येतले ज्ञाते अभिषिक्त, या सगळ्या लोकांची कृपा एका क्षणाला होत नाही. उमेश महाराज, एखादा व्यक्ती कीर्तनात ज्ञाता होईल पण त्याला फडकऱ्यांच्या चाली कळतील असं, फडकऱ्यांच्या चाली कळल्या तर तो कीर्तनकार चांगला असेल असं नाही. एखाद्याला पाठ असेल तर त्याचं प्रेझेंटेशन चांगलं असेल असं नाही. एखाद्याला सोलो आला तर त्याला कीर्तनात साथ करता येईल असं नाही. एखाद्याला साथ आली तर सोलो वाजवता येईल असं अजिबात नाही. एखादा PhDचा प्रबंध धारक असेल तर तो तार्किक असेल, निष्ठावान असेल असं नाही. परंतु तो तुकाराम, तो ज्ञानदेव, तो नामदेव, तो एकनाथ अशा एकरी शब्दाला झुगारून वर्चस्व, समन्वय आणि आपल्या संप्रदायाची मर्यादा स्थापन करण्याकरता त्यांनी पुण्याच्या युनिव्हर्सिटीत PhD धारण करून एक प्रबंध लिहून जगद्गुरु तुकोबाराय अध्यासनाचा मुख्य चेअर होणं ही वारकरी संप्रदायाची शान आहे. लक्षात माय फ्रेंड इज द ग्रेट फिलॉसॉफर. मोठा अभ्यास, तत्ववेत्ता, गॉड इज लॉ अँड मॅन इज लॉ, द ग्रेट फिलॉसॉफी, हे त्या माणसाला कळलं. म्हणून एक कीर्तनाची बैठक, अभंगाला स्वरित आहेत, अभंगाला जाती आहेत, अभंगाला अंग आहे, अभंगाला लिंग आहे, अभंगाला तोंड आहेत, अभोगी कोणता आहे, दिडकीचा कोणता आहे, समांतर न्यासाचा कोणता आहे, आघात कुठे करायचे, हे काव्यविश्लेषण, भाषा विज्ञान आणि आयाम ह्या सगळ्या गोष्टी या माणसानं अत्यंत देखणेपणाने मांडल्या. विद्यापीठात PhD सगळ्यालाच मिळते, कित्येक लोक मिळवतात, मिळतीलही, परंतु समीक्षा करताना वादातीत प्रकरण नाही. किंबहुना एकांगाने केवळ मायावादाचा वेदांत नाही, तर एकांगाने कोणी एखादे वल्लभ नाहीत, तर रामानुज कुठपर्यंत मांडावेत, रामानंदांना कुठे मान द्यावा, वारकरी कुठे मांडावेत, काश्मीरी शैवागम कुठं मांडावं, अद्वैत वेदांताची पुष्टी कुठे करावी, ही साम्यदशा प्राप्त होणं सगळ्यांना शक्य प्रकरण नाही. मराठीत कदाचित एखादा बुवा लिहील, आपल्याकडं भाषेचं दारिद्र्य प्रचंड आहे. ये मराठीचे नगरी बोललंच पाहिजे, आदर केलाच पाहिजे, पण 56 भाषेचा केलासे गौरव, भवारणवी नावं उभारिली, त्यातल्या 3 तरी शिका निदान. 3 तुकोबारायांची गाथा या माणसानं या 75मध्ये इंग्रजी ट्रान्सलेशन कन्व्हर्ट केली. आज अमेरिका, लंडन, फ्रान्सचे तत्ववेत्ते फोन करतात, एक फिलॉसॉफर रहता है कहाँ. त्या सत्वाबाबाची शिष्या होती संतोष महाराज, आपण गेलतो, माई ती म्हणाली, माझ्या फ्रेंड हाय एकदम ग्रेट तत्वज्ञान लिहिला. मी तर आवाज झालो एकदम. या मी चरणपादुका समोर विनोद करत नाही. आपल्या माणसाचं परप्रांतातला मनुष्य कौतुक करतो तेव्हा आपलं अंतःकरण गदगद व्हायला पाहिजे, गदगद व्हायला पाहिजे. तुम्हाला माहिती नाही धान्यानो, हे वल्लभ रामानुज भेटणं सोपं नाही. 4 प्रमुख लीडर शंकराचार्यातला प्रतिनिधी भेटणं सोपं नाही. संकेश्वर, करवीर, हंपीवाले, कुडलीवाले मिळतील, परंतु जे लीडर आहेत प्रमुख, त्यातला एखादा व्यक्ती यांच्या अंगावर संभाषणाच्या संगोष्ठीमध्ये म्हणजे धर्मशास्त्र चर्चेत जेव्हा विद्वत शाल अंगावर घालतो तेव्हा माझ्यासारख्या मित्राचा कंठ दाटून येणं हा साहजिक स्वभाव आहे. लक्षात. म्हणून आम्ही एक संघ राहिलो, बरोबर राहिलो, नातं जुळलं. आमच्या गुरुजीकडे त्यांचं सातत्याने येणं जाणं होतं. संस्थेत आपल्या कुंभार गुरुजींच्या, देहूकर माऊलींच्याकडे येणं जाणं, सदानंद गुरुजींच्याकडे येणं, साधक आश्रमात येणं जाणं, या सगळ्यात बसणं उठणं, तेवढंच नातं कंटिन्यू सांभाळून समतोल राखणं ही गोष्ट सोपी नाही. एका कुळातलं पोरग दुरीवर चलताना ती पोरगी हातात काठी घेऊन समतोल राखून न पडता प्रवास करती, तसं काटेरी जीवन या माणसाचं आहे. पण सॉफ्ट सरळ, मला तर कधी कधी माझाच मला खेद होतो. कधी कधी शाब्दिक चकमकी आमच्या झाल्या,
की माझं त्यांचं भांडण व्हायचं. पण रात्री मला पुन्हा वाईट वाटायचं की मी अण्णांना उगीच बोललो. आणि सकाळी उठून ते म्हणायचे, ए ओ शास्त्री, अहो काय ते काय छायला बोल. पुन्हा काय म्हणायचे, जाऊ द्या मोरू दे, आपलाच होते काय. हे सगळ्यांना शक्य होत नाही. ऐका, नीट ऐका, हे सगळ्यांना शक्य होत नाही. ऐका रे, नीट ऐका. नेता, ऐका रे, नेता, उपनेता, सत्ता, विपक्ष, साहित्य, लालित्य, सिद्धांत, वादन, गायन, संस्था, फड, वैदिक, विप्र, कर्मपाठी, घनपाठी, मंडलेश्वर आचार्य, बैरागी आणि संन्यासी, या सगळ्यात चमकणारी व्यक्ती नाशिक जिल्ह्यातली कोण असेल तर त्याचं नाव रामकृष्ण महाराज. आणि तुकोबारायांच्या परमार्थाचा प्रशस्त करत असताना वाक्य नीट ऐका. तुकोबारायांच्या परमार्थाच्या आशीधारा व्रताला जरा सुद्धा धक्का न लावता व्रतस्थ जीवन जगून पाऊल टाकत असताना त्यांनी अभंगाची समीक्षा अशी केली की अन्य प्रांतात, अन्य राष्ट्रात, अन्य राज्यात, अन्य पंथात, अन्य धर्मात, अन्य कर्मात प्रत्यावाय, प्रतिबंध आहे. कुणी यावं, कुणी येऊ नये. उदाहरणार्थ, एखादं यजन, याग, मंत्रवेत्ते आले, गायधानी गुरुजी आले, मकरंद गर्गे शास्त्री आले किंवा श्री भाणोसे गुरुजी आले, तर तिथे मंत्रवेत्ता लागतो. म्हणजे त्यातले दात्त, उदात्त, अनुदात्त स्वर चुकली तर मंत्र चळे थोडा तरी धरच होय वेडा. म्हणजे तिथे तो बिनचूक मंत्र म्हणणाऱ्या स्वरिताचा वैदिकच लागतो, तिथे प्रतिबंध आहे. हवन करताना मुर्गी मुद्रया, यजमानाच्या पत्नीचं कान तुटलेला नसावा, सौभाग्यानं समलंकृत असावी, गायीच्या सेनानं सारवलेलं असावं, यज्ञकुंडाला मेखला असावी, त्याला समर्पितासाठी योनी मार्ग असावा, ते खांदत असताना काळा पाषाण लागला तर ग्रामनाशक हा, असं कर्मकांड प्रदीप या ग्रंथाचं वचन आहे. तर हे सगळं करताना तिथे प्रतिबंध आहे. मंत्र चुकला की यजमानाला फलास्वाद मिळत नाही. वा यजमानाकडनं आहुती समर्पित करत असताना फेकून जर आहुतीत हवीरद्रव्य टाकलं तर वज्रघात, म्हणजे पाषाण फेकून मारल्याचा अग्निनारायणाला अपराध जीवाला लागतो. कर्म सूक्ष्म आहे. आचमन करताना माशवत, म्हणजे पळीचा पाणी हे उडदाचा दाणा भिजावा एवढं आचमनाला असावं. कर्म सूक्ष्म आहे. स्नान केलं आणि शिखा कोरडी करायची तात्काळ राहिली आणि गाठ मारली नाही आणि त्यातनं पाणी ठिपकलं तर एका थेंबाला एका गोहत्येचं पातक लागतं, ब्रह्महत्येचं पातक लागतं. या कर्मातल्या सगळ्या क्रिटिकल गुंतागुंती आहेत. अनुलोम, विलोम, रेचक, कुंभक, पूरक, अगल्भ, सगल्भ, प्रगल्भ, हे प्राणायाम शीतली करताना जर प्राणायामाची गती कमी जास्त झाली तर हे सगळे द्वार आणि सगळे चक्र, त्यातल्या पाकळ्या, त्यातली अक्षरं, यात प्रतिबंध तयार होतो आणि प्राणायामाचा प्राणायाम करणारावरती चांगला होण्यापेक्षा विपरीत परिणाम होतो. आणि समजा उदाहरणार्थ एखाद्याचा अग्नितत्व आहे, त्याची राशी, त्याचा गुण, त्याचं नक्षत्र आणि त्याचा आद्याक्षर, आणि त्याने गायत्री अनुष्ठान केलं तर ती अधिक उष्ण हा, त्यामुळं त्याला प्रकृतीवरती नको तसा इफेक्ट होतो. उपासना करताना ज्ञात्याकडनंच कोणता अग्निमंत्र घ्यावा की शांत बीज मंत्र घ्यावं हे कळावं लागतं. याही बाबतीत या माणसाला शक्तिपातातलं ज्ञान आहे. मंत्रसंहिता, त्याचं आचरण, उच्चारण, अनुष्ठान किती पट, किती अंशात्मक करावं, सप्तशती करताना किती पाठ करावेत, हवनाला किती आणि हवन न केल्यास किती करावेत, पल्लवित कसे करावेत, या सगळ्या संबंधाच्या बाबतीत कर्माचं ज्ञान आहे. उपासना मार्गातल्या सगळ्याच लोकाला कर्माचं ज्ञान नसतं. आणि कर्माचं नीटनेटकं ज्याला ज्ञान आहे त्याला नामा म्हणे, तुका म्हणे, एका जनार्दनी म्हणे हे कळत नाही. असं कळणारा एखादाच व्यक्ती असतो. अशातलाच एक मनुष्य मला कुंभात सापडला. वाचस्पतीपद त्याला मिळालं, आचार्यपदानं समलंकृत झाला, महंताई त्या माणसाला मिळाली, अध्यासनात ते चियर झाले आणि अमृत महोत्सवात आज माझं येणं झालं. अशा माणसाला टाळ्या नाही वाजवायच्या, दुसरं काय करायचं. आता इथे जर असं लिहिलं असतं की संस्थेच्या विद्यार्थ्याखेरीज महाराष्ट्रातल्या अन्य सज्जनांनी येऊ नये, असं पत्र जर तुम्ही काढलं असतं तर हा कार्यक्रम व्यापक झाला नसता. की इथे सकच्छ आहेत त्यांनीच यावं,
अन्यांनी येऊ नये, व्यापक झाला नसता. त्रिपुंड लावणारानी येऊ नये आणि ऊर्ध्वपुंडवाल्यांनी यावं असा प्रतिबंध केला असता तर व्यापक झाला नसता. आपल्याला योगयाग विधी येणे नोहे सिद्धी या अभंगाचं चिंतन करत वैदिक वेत्या मंत्रवेत्याची निंदा केली असती तर यज्ञ स्वाहाकार झाला नसता, आणि यज्ञ झाला असता तर कथा कीर्तन तिथे नसते. हे दोन्ही मार्ग एका पथावर ॲक्युरेट बिनचूक चालणं आणि कुठल्याही जुवार न पडता 90 अंशाच्या कोणानं सरळ चालणं हे प्रकरण सगळ्याला जमत नाही. तुकोबारायांचा संदेश असा होता की माझ्या परमार्थाच्या पथावरती कर्मात प्रतिबंध आहे, योग साधनेत प्रतिबंध आहे. या गुदद्वाराला टाच लावा, इडापिंगला शिशोना भेदन करा, आपली जिव्हा आपल्या हातानं कापा, ती उलटी टाका, संदैव मीठ लावा, ब्रह्मग्रंथी, रुद्रग्रंथी, विष्णुग्रंथी, अमृत लावाय, मग जिभेला लागेल, मग समाधी लागेल. एवढी अवघड प्रकरण करण्यात बसण्यापेक्षा ही हठयोग प्रदीपिका बाजूला सारून महाराष्ट्रानं जो मार्ग लोकसंस्कृतीचा आणि आत्मकल्याणाचा परफेक्ट दिशादर्शक ठरवला, त्यामध्ये तुकोबारायांना अशी भावना वाटली अभंगाच्या पहिल्या चरणात. येथे न सरे आटी दुसरी आटी, येथे न सरे दुसरी आटी, न सरे दुसरी आटी, येथे दुसरी आटी. देवा भेटी जाया, देवा भेटी जाया, देवा भेटी जाया, देवा भेटी जाया. तोची एक घ्यावा चिंती, तोची एक घ्यावा चिंती, तोची एक घ्यावा चिंती, तोची एक घ्यावा चिंती. आपण काय करू, भूत भविष्याच्या संबंधानं चर्चा न करता वर्तमानात येथे बरोबर आहे ना, येथे न सरे दुसरी दुसरी आटी आटी. किंवा येथे दुसरी न सरे आटी. दोन्ही पाठ निवरगावकरांचा घ्या, दिवडीकरांचा घ्या, नाना महाराज साखऱ्यांचा, तुम्हाला वाटेल तो घ्या. मला असं एक वाद, असं एक चिंतन आवडतं. बघा तुम्ही टाळ्या द्याल, कीर्तनात अधिक वादापेक्षा सुसंवाद असावा. फार वाद घालण्यापेक्षा आम्ही मला एकदा प्रमोदांना, जगताबांना, चैतन्य महाराजांना आणि मला आणि जयवंत महाराज बोधल्यांना अण्णांनी पुणे विद्यापीठात एका सेमिनारला बोलवलं होतं. सेमिनारला ते वाक्य मला फार आवडलं त्यांचं. यशवंत पाठक होते, डॉक्टर रामचंद्र देखणे होते. मी पुण्यातली गोष्ट सांगतो. मला तुम्ही ट्रॉफी दिली, सेमिनार होता, एक चर्चासत्र होतं, मला उशीर झाला यायला. तर त्यांना मी म्हणालो, आता शेवटचं मार्गदर्शन तुम्ही करा, जरा शांत बसा, मन लावून ऐका. त्यांना मी म्हणालो, जरा मार्गदर्शन करा. त्यांचं वाक्य जरा रिपीट करून सांगतो. मीडिया तंत्रावाले जरा हे वाक्य जरा स्वच्छ करून समाजापर्यंत द्या. ते मला काय म्हणाले माहिती का? ऐका ऐका, ए खाली बस. या लेकरांना कंटाळून मी संन्यास घेतला घरात. ते तुम्हाला कंटाळले बाबा. आणि ऐका ना, तेच जर महोत्सवात इथं प्रॉब्लेम झाला तर मला विठ्ठलपंतासारखं कधी अंत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. जरा शांत बसा, थोडे शांत बसा. ते वाक्य असे, योगेश महाराज का ऐका ना, ते वाक्य असे. त्यांना मी म्हणालो, जरा तुम्ही मार्गदर्शन करा. पंडित भाऊ वाक्य फार छान आहे, अहो जरा महाराज तुम्ही मार्गदर्शन करा. ते म्हणाले, नाही तुम्ही बोला. आता जयवंत महाराज बोललेत, चैतन्य महाराज बोललेत, प्रमोद अण्णा बोललेत, तुम्ही बोला. म्हणलं नाही, आय एम सिनियर मोस्ट, तुम्ही माझ्यापेक्षा थोरले आहात, जरा तुम्ही बोला. त्या गेले ते, आणि उभा राहिल्या त्यांची जी नित्याची सवय, त्यांनी एक कुछ तो भी हाय यार ये. बंडा तात्या एकदा त्रिंबकच्या उत्सवात म्हणले होते, तुम्हारे झोली में क्या भरा है. मला वाक्य आठवतं त्या, तुम्ही मला तिथे सत्कारी केलं प्रवचनात. तसं अण्णांच्याकडं काय हे ना, मला अजून कळलं नाही. तुम्ही जवळचे, तुम्हाला कळलं की नाही मला माहिती नाही, पण काय नाही हे मला विचारा. सगळं साधना, सिद्धता,
अनुष्ठानं, विधिपूर्वक विधिविधानं, पत्रिका, सामुद्रिक, कुंडलिनी, वक्रीगृह, शापविमोचन, हे सगळंच एका वेळेला या माणसाला कसं कळतं हे मला कळत नाही, पण यांना कळतं हे मला कळतं. वाक्य नाही कळलं तुम्हाला? हे एखाद्यालाच कळतं, सगळ्यांना कळत नाही. आता वाक्य बदलतो. निवृत्तीपर तत्वज्ञान जगताच्या निवृत्तीकरिता निवृत्तीनं ज्ञानाच्या हाती दिलं. ज्ञानाविना हा प्रकार इतरांना पचणं, पटणं, कळणं, आकळणं हा प्रकार एवढा सोपा न. ज्यांना हे वाक्य कळलं नाही ते प्रसाद घेऊन जा स्वयंपाक. आणि सोपान नावाचा जिना पूल ब्रिज ओलांडला की तेने मुक्तिचारी. पण त्या मुक्तीलाही संत म्हणाले तुझी आवश्यकता नाही, निवांत बस. अशी जीवनचर्या जगणारा हा मनुष्य विद्यापीठात काय म्हणाला माहिती का? उभा राहिलेला आहे. मी काही तुम्हाला मार्गदर्शन करणार नाही, परंतु जाता जाता तुमचं मी मार्गदर्शन घेणार आहे. तुम्हाला वाक्य न कळल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला वाक्य न कळल्याबद्दल माझ्यातर्फे धन्यवाद. मार्गदर्शन याचा अर्थ असा आहे, ज्या ज्या परंपरेतले जे जे आचार्य आहेत, ज्याने ज्याने मार्ग संप्रदायाचा परंपरेचा वैदिकतेचा प्रशस्त केला, अशा आचार्यांना मी अभिवादनशीलस्य नित्यवृद्धोपसेविना हे त्यातलं विधान होतं. मी त्यांच्यावरती त्या यशवंत पाठकांच्या सारखं आणि कुलगुरू शिवाजीराव भोसल्यांच्यासारखं कंटिन्यू नॉन टॉप पखावच स्वर तबला पखावच काही नसताना 2 तास या माणसावर मी बोलू शकतो. पण शेवटी कीर्तनाची काही मर्यादा असते. काही बुवा म्हणतील अभंग निवडला, यावर ते आलेच नाहीत. आपल्यात चांगलं बोलला म्हणणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. काय आलं नाही यावर जशी काकदृष्टी कावळ्याची जनावराच्या जखमीवर असती, तसे आपल्यात खूप सज्जन असल्यामुळे आणि अधिकच अभ्यासक असल्यामुळे त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. चला येथे न सरे दुसरी आटी. ते जर म्हणाले असते योगेश अरे एवढा मोठा तू चांगला मनुष्यस कशाला विजारी राहिला, तर त्याचं मन दुखावलं असतं. आपला प्रॉब्लेम काय होतोय, संसारी पोरग पोरगी प्रपंचाला लागले की आपली फिलॉसॉफी अशी आहे, संसार दुःख मूळ. ते येताच त्यांना प्रतिबंध तयार होतो आणि ते थांबतो. आणि त्याच्यात माझ्यासारख्या कीर्तनकाराचं त्यांच्या लग्नाच्या निमित्तानं कीर्तन 4-5 दिवसांनी असावं. मग मी म्हणावं अवघाची संसार सुखाचा करीनं किंवा आसोनी संसारी जिभी उग करी. कीर्तनकार त्यांच्या थाटात विना घेतला की जाळोनी संसार बैसलो. अरे त्यांना सुरुवात करायची. आणि आपल्यातला पूर्वी जसा काही ब्राह्मणांचा कर्मटपणा होता तसा आपल्यातल्या काही बुवांचा कर्मटपणा आहे. मी तुझ्या घरी आलो असतो पण तुला माळ नाही त्यामुळं माझं येणं शक्य नाही. अरे तू गेल्यावर तो घालील, तू जा रे, तू जा. मी तर अशा घरात गेलो की स्वागतालाच कोंबड्या पक 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 नाद नाही करायचं. अरे माझ्या समोर महाराष्ट्रात अजून किती विनोदाचारी जन्माला आले, तर वाघ थकला म्हणजे काय डरकाळ्या कमी करतो. पण त्यातही मी समाधान मानलं. निदान आपल्याला घ्यायच्या नाही, पाहायला काय हरकत आहे. मन गया तो जाने दे मत जाने दे शरीर नाही खिची कमान तो कहा चोटेगा तीर. त्याला वाटलं अरे महाराज आपल्या घरी आलेत, आपण हे बंद करायला. दुसऱ्या चक्रेत त्याच्याकडे गाय दिसली, हो तुळशी दिसली, त्यांनी माळ घातली. आज परधर्मात जे अन्य लोक कन्वर्ट होत आहेत त्याला आपला औदासीन्य आहे, आपला मठ, आपली संस्था, आपलं कीर्तन, आपली परंपरा सोडून त्यांच्या पाठून हात फिरवायला कोणी शिल्लकच नाहीत. शंकराचार्य सोहळ्यात गुंतले, त्यांना त्यांच्या नैवेद्यात आरतीत कुलधर्म कुलाचारात वेळच नाही. वैदिक मंत्रवेत्ते झाले, आपण कीर्तनात गुंतलो. या लोकांच्याकडे जर आपण गेलो तर त्यांच्या डोळ्यात पाणी येतं आणि त्यांना वाटतं की माईची माणसं आपली कोणीतरी आली आहेत. मी एक व्याख्या देतो मीडिया तंत्राला, कोणी इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट मीडियावाले असतील. धर्मांतर का होतात? धर्मात माणसात अंतर वाढलं की धर्मांतर होतं. म्हणून माझं जे हिंदुत्व आहे, माझं जे वैदिकपण आहे ते सॉफ्ट आहे.
सोहळ्यात वारकरी वैष्णव. दिसला कोणी दुधाच्या दशमीवाला आत्ती आलिंगन. एखादी लेक म्हणली बाबा घरी या, जातो. मी असा द्वेष्ट्या स्वभावानं आणि कलंकित हृदयानं मी जीवन आतापर्यंत जगलोच नाही आणि उरलेल्या काळात तरी कलंकित का राहावं म्हणून तुकोबारायांच्या शब्दांच्या उक्तीचा सदुपयोग करीत येथे नसरे दुसरी आठी. इथं प्रतिबंधच नाही, शिथिल आहे, मोकळे. जे काटेरी कुंपण होते ना की तुम्हाला येता येईल पण अन्याला येता येत नाही. एक काळ असा होता पाठाच्या काळात, ब्रह्मसूत्र कोणाला ऐकायचं असलं तर एखाद्या विप्र वैष्णवाला प्रातिनिधिक स्वरूपात पुढे बसवत असत. ही काही टीका निंदा नाही. मला प्रत्येक शब्दांना पुढे सामोरं जाऊन त्यांच्या सगळ्या शंकेचं समाधान करावं लागत होतं. पण हे व्यापकपण निर्माण झालं कुठे? या मध्यमपदरूपी समासात ज्ञानदेव तुकाराम. आणि त्या परंपरेत प्रतिबंध आणि काटेरी कुंपणं शिथिल झाली, मोकळी झाली, पाऊल टाकता यायला लागलं. अजून एक वाक्य बोलू का? पुन्हा वाक्याला टाळ्या घेतो. ते वाक्य असे, तुकोबारायांची गाथा, ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी, नामदेवरायांची गाथा, नाथांचं भागवत आणि रामायण. ऐका ना, वाक्य ऐका. या सगळ्या तत्वज्ञानाच्या वाङ्मयीन जलतत्वानं साठा तयार झाला. साठा जायकवाडी प्रकल्प तयार झाला आणि दुष्काळी ग्रहस्थ भागामध्ये एक दरवाजा वर केला की पाटाला पाणी येतं, विहिरीला पर्क्युलेशन येतं आणि जनसामान्याची स्थिती सुखावल्या जाती आणि मग फलाफुलांना बहर येतो, शेतकऱ्यांची उपजीविका उत्तम चलते. आता जरा भाषा बदलतो. गाथा ज्ञानेश्वरी भागवत या तत्वज्ञानाचा दरवाजा त्या भागातल्या तत्ववेत्यांनी वर केल्यानंतर बहुजन कुळगोत्राचं देह नावाचं क्षेत्र ज्ञान वैराग्य विवेकाच्या भक्तीच्या पिकानं प्रफुल्लित होतं. आणि हा व्यापक आयाम करण्यासाठी येथे नसरे दुसरी आठी. अन्यत्र प्रतिबंध आहे. मंत्र म्हणताना कर्म म्हणताना चुकला तर त्याला बाजूला काढतात. संगीत क्षेत्रात गांधर्व महाविद्यालयात इकडे प्रमाण आघळ पगळ म्हणणं वेगळं, पण पलुसकरांच्याकडं गांधर्व महाविद्यालयाला जर न झालं तर ते म्हणतात तुम्ही आळंदीचे का बुवा, छान गायलं, बाजूला बसा. हे मी अनुभवलंय, मी उपांत्य केलंय, सोडलं ते. आता मला एकाने विचारलं तुम्ही गाता वाजवता, तुम्हाला संगीताबद्दल काय माहिती? म्हणलं आता ती फोन करत नाही मला. अरे त्याचा अर्थ असा होता, गीतम वाद्यम नृत्यम संगीतम उच्चेते, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, शिव ब्रह्मरस. प्रतिबंध आहे. किरणनी जर रेला वाजवला तर दिनेशनं रेलाच वाजवावा लागेल. जगताबांना रेलाच वाजवावं लागेल. हा मुखडा वाजवला तर याला ती संगत करावं लागेल. याने आधा वाजवला, आधाच प्रतिबंध आहे संगीतात. धा धिंद धा, धा धिंद धा, धा तीन तता, तिथं धागी नता नाही, प्रतिबंध आहे. पण भजन कीर्तन वारकरी दिंडी गाथा ज्ञानेश्वरी इथे जाती प्रतिबंध नाही, वर्ण प्रतिबंध नाही. पुढचं जरा ताकद लावतो, पंथ प्रतिबंध नाही. आमच्याकडे शैव का शाक्त की गाणपत्य की सौर्य प्रतिबंधच नाही. मेळविली मांदी वैष्णवांची. आचार्यांनी पण हेच काम केलं आणि माऊलींनी पण हेच काम केल्यामुळं सगळ्यांना समन्वयात्मक बरोबर घेऊन जात असताना येथे नसरे दुसरी आठी. कशा करिता? देवाच्या भेटीला जाण्याकरिता. प्रत्यावाय नाही. मात्र तुम्हाला एक काम करावं लागेल. तोची एक घ्यावा चित्ते, तोची एक घ्यावा चित्ते, चित्ते तोची एक घ्यावा चित्ते, तोची एक घ्यावा चित्ते, तोची एक घ्यावा चित्ते, चित्ते तुझी एक घ्यावा चित्ते, तोची घ्यावा चित्ते, तोची घ्यावा
कलेवर करुणी 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 रीते हा रोहिदास बुवा हा कलेवर टाळ टाळ हा करुणी करुणी रीते वा 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 करुणी रीते कलेवर करुणी रीते तुझी एक ध्यान रोहिदास महाराजांना माहिती आहे, उमेश महाराज आबांना तुमचंही तुम्हालाही माहिती आहे, हे मूळ ढंग जो आहे ना हा परवीन सुलतानाजींचा. वाह क्या बात है. मोही घर आयो श्याम. तुकारामजींची तब्येत बरी नाही आहे, ते पण असते इथं तर म्हटले असते. मोही घर आयो श्याम रे. जय हो. आज माझ्या घरी परब्रह्म आलं, हे स्वर आहेत. आता हे असुरांना सांगण्यात काय सर्वाची सेवा दे तुमच्या येऊ नको मी जातो. आणि उमेश महाराज ते सांगतात, महाराज स्वरात नव्हते म्हणजे टावर खालीच रेंज नाही. जरा थोडं माझ्याकडं आतपासून सवय लावतो म्हणजे उद्या जड जायचं नाही. जरा माझ्याकडे पहा. तोच एक ध्यावा चित्ते ध्येय ध्यान ध्याता त्रिपुटी. हे सगळी प्रकरण आपल्याला मांडता येतील, परंतु देश काल परत्वे वेळेचाही प्रतिबंध फडावर आणि मोठ्या उत्सवात वक्त्यांनी पाळला पाहिजे. किती आलं तर कल्पना करा, शौचाधिकाची क्रिया करून आल्यावर 1000 लिटरचा सिंटेक्स जरी वर भरलेला असला तर चूळ भरायला पाणी किती घ्यावं हे ज्याला कळलं त्याला व्यवहार कळला. व्यवहार कळला पाहिजे. प्रातिभाषिक सत्तेत आणि व्यावहारिक सत्तेत व्यवहार मानावाच लागतो. ईश सत्तेत नाही, पण या सत्तेत तुम्हाला मानावं लागेल. तोच एक घ्यावा चित्ते, सप्तमी एक वचन, बरोबर आहे ना. तोच एक घ्यावा चित्ते करुणी रीते कलेवर. रीते कलेवर, कलेवर सोपगणित शरीर. कलेवर म्हणजे शरीर, रित रिकाम रिकाम. आता इथे दशमस्कंदातल्या वेणुगीताचा भाव सांगतो. माझं काही भागवत नाही इथे, परंतु भाव सांगतो. करुणी रीते कलेवर. काय झालं, त्या पेंद्या वडजा वाकड्या मधुमंगल सुदामा श्रीशामा तनसुखा धनसुखा मनसुखा हे सगळे सवंगडी जमले. अनया जमली, त्यात वृषभानू कन्या किशोरीजी राधा राणी पण आली. मी वादात काही जाणार नाही. आणि ते सगळेजण एकत्र आले. आल्यानंतर रासपंचायत दहीचा रस निर्माण झाला आणि स्वराचा गुंजारोह झाल्यानंतर तो स्वर ऐकल्यावर गवळणींची स्थिती अशी झाली की घरं सोडून
धरिले रान, संसार केला दानादीन, परिणाम व्यावहारिक सत्तेत मी घरधंदा विसरले. म्हणजे आध्यात्मिक सत्तेत ती प्रवृत्त झाली. आता व्यावहारिक सत्ता संपली न तिची. मी घरधंदा विसरले. ईश पदाची आवड वा ईश स्वरूप झाल्यामुळं आता काही शिल्लक राहील. द्वैतापत्तीच गेली तिच्या. आता देव पहावयासी जावं आणि देव व्हावं. राम म्हणता रामाची किंवा पदी बसता पदवी घेई जे. नामी जसं एकत्र यावं तसं गोपी गोपाळ आणि ब्रह्मतत्व एक झाल्यामुळं आता वेगळेपण शिल्लक राहिलं नाही. ते मी भक्त तू देव कामापुरतं कल्पित द्वैत आहे ते. बरोबर आहे की नाही. त्या सगळ्या जणी एकत्र आल्या आणि लालानं आपल्या लाल बुंद ओठावर बासरीची फुंकर मारली. ऐकताय ना. बासरीची फुंकर मारली आणि त्या स्वरानं ब्रह्मवेत्याला जाऊ द्या. ब्रह्म्याला वेड लागलं. कोणाला वेड लागलं? ब्रह्म्याला. मला जरा एक विषय मांडायचा. रोहिदास महाराज, पंडित भवानी शंकर, वैद्य बुवा आपले आणि आपल्या डवरी गुरुजींना जर पखवाजावर थाप टाकली किंवा तुम्ही वाजवलं तर लोक टाळ्यांचा कडकडाट करतात. एखाद्या गवयानी रेगमचा आकार गायला तर लोक टाळ्या देतात. पंडित हरिप्रसाद चौरेशांनी बासरी वाजवली तर संगीत क्षेत्रातले लोक वाह क्या बात म्हणतात. प्रॅक्टिकली ब्रह्माचा स्वर एक्झॅक्टली कसा असेल कल्पना कर बरं. कसा असेल स्वर तो स्वर म्हणजे सोहमध्वनी. मी ब्रह्म याची अनुभूती यौगिक प्रक्रिया हठयोग प्रदीपिका. ती बासरी घेतली, फुंकर मारली आणि काही गोपींना आसूया निर्माण झाली. हा माझ्या भागवतातल्या गोपीगीतातला भाव आहे. त्या म्हणाल्या का ग, घर सोडलं आम्ही, दार सोडलं आम्ही, वर्ण याती कुळगोत्र प्रांतभाषा लिंग सगळं त्यागलं आणि याच्याशी आम्ही एकरूप झालो. पण आत्ता कळलं अष्टमीचा जन्म याचा, आतनाही काळा वरनाही काळा, वक्रच हा तेडी टांगवाला, काय को प्रेम करेगा. और ये जो है ना ये हर दिन मिस्ड कॉल करती रहती बोलिए. हाँ, ट्विटर पर रहती, ऑनलाइन रहती है, कभी भी देखो मुंह पर है ही लाला के. आणि लाला पण बार बार मुखचुंबित माथा. रात्रंदिवस ओठावर घेतो. सगळ्या जणींना राग आला आणि सगळ्या जणीला आलेला राग रागात व्यक्त न करता, शब्द ऐका, रागात व्यक्त न करता मुरलीला, वेणूला, बासरीला अनुराग आला. हा हा, काय शब्द आहे. जे अभ्यासक आहेत त्यांच्या माना हलतात, जे बिचारे निवांत आहेत. हाईच बैसोनी करा एकचित किंवा पडोनी राहील तर ठाई, उगाच संतांची पायी. त्यांचं हे काम नाही. याला रसज्ञ लोक लागतात, स्टडी करणारे लागतात आणि चेहरे मंडपातली प्रसन्न लागतात. आ हा हा, देखणे म्हणजे आडनाव नव्हे, देखणे असे मस्तपैकी. ती बासरी अनुरागानं म्हणाली. आता बासरीचं आत्मचरित्र आहे. तिच्या डोळ्यात पाणी आलं. रससाहित्यात असं वर्णन आहे हरिदासांनी. तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती बासरी म्हणाली, अगं तुम्ही माझा एवढा रागराग करता, मग माझ्यासारख्या व्हा ना. कशा व्हा तुम्ही? माझ्यासारख्या व्हा. अगं मी ट्रस्टी झाले तर तुम्ही व्हा ग. माझा काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही जरा त्रास घ्या, आरोप प्रत्यारोप सहन करा, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावा, संसारही सांभाळा आणि या तुम्हाला इथे रणांगणात रणरागिणीला कसं लढावं लागतं ते तुम्ही पण या ना. बाकीच्या म्हणल्या आम्हाला नाही बाई शक्य. मग तुला शक्यही नाही, मी केलं तेही देखवत नाही, निदान एक तरी काम करा ग, माझ्यासारख्या रित्या तरी व्हा. नाही कळलं तुम्हाला? इथे तुमच्या टाळ्या पडायला पाहिजे होत्या. निवांत उद्या परवा वाजवा, एकांतात गेल्यावर वाजवा. माझ्यासारख्या रिकाम्या तरी व्हा, रित्या व्हा, मोकळ्या व्हा, पोकळ व्हा. पोकळ तुम्हाला मला पोकळ होता येत नाही. तुमचा माझा प्रॉब्लेम आहे. षडविकार तर आहेतच आहेत, पण आजच्या कीर्तन सेवेतल्या निवडलेल्या अभंगात तिसरं चरण असं आहे. षड ऊर्मी हृदयात, षड ऊर्मी हृदयात, षड ऊर्मी हृदयात, षड ऊर्मी हृदयात, षड
तोची एक द्यावाची ती तोची एक द्यावाची ती षड उर्मी हृदयात षड त्यांचांत पुरवणी त्यांचांत पुरवणी त्यांचा 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 अंत पुरवणी त्यांचा रोहिदास बुवा गाईये पुरवणी त्यांचा ना त्यांचा अंत पुरवणी त्यांचा अंत घर आयुष्य शिवगा आपलं कामापुरतं आपल्याला काही सगळंच येत नाही, सगळ्याला सगळं येत नाही. वा मजा आहे. वारकरी कीर्तनात विलंबित ठायलय हा एक आत्मा आहे लक्षात. त्याच्यात वादकांना चान्सेस असतात, एखादा मुखडा एखादी गती. मला परीक्षा देताना पारीख नावाच्या आंधळ्या शिक्षकानं पुण्यात विचारलं होतं, पखवाजाची परीक्षा, कायदा वाजवा. मला हा कायदाच नाही. अरे पखवाजात कायदाच नाही. ते म्हणले तुम्ही कोणाकडे शिकता? म्हणलं मी अमुक पंडित बुवांच्याकडे शिकतो. तुम्हाला कायदा माहिती? म्हणलं इंडियन ॲक्ट पिनल कोड मी घटनेतलाच आहे, त्यामुळं मला ते कळतं. गॉड इज लॉ अँड मॅन इज लॉ, दोन्ही पण कळतं. त्यामुळं कुठे कायदा आहे कुठे काय, क गण क आत यातली फरक नाहीत की नाही. तुम्ही चांगले वाजवताय म्हणून मला बरं वाटलं. काही ठिकाणी साथ आहे आणि काही ठिकाणी साथीचा रोग आहे. इन्फेक्शन, सर्दीमुळे सर्दी, त्यांचा टॉवेल यांनी वापरल्यामुळे गजकर्ण. म्हणून बुवा लोकांनी जरा साबणा नॅपकिन टॉवेल आपले वापरा, निदान कमीत निदान. हे इन्फेक्शन आहे, व्हायरल आहे यार, त्रासदायक होतं. म्हणून कीर्तनात मापक काय असलं पाहिजे, मापक. त्या मी काही असं कोणाचं नाव घेऊन खपवणार नाही, पण सदानंद गुरुजींच्या भजनाच्या ज्या ठेवणी होत्या त्या आपला तुम्हाला घोंगडी म्हणा वाटायला ही घोंगडी. आणि शब्द चुकले तर आदरणीय उमेश महाराज मला सांगतील. स्वर माझा राहील ताल यांचा आणि खर्च अण्णांचा. लहवीतकारांचा अमृत महोत्सव. आता माझा होणार नाही ना, यतीमुळं मला देहाची मोजणी करता येणार नाही. आत्ता शिकत मी 12 वर्षाचा झालो. यतीमध्ये यतीत अमृत महोत्सव नाही करतात, ते करतात बिचारे मोठे. विठ्ठल विठ्ठल
उर्मीच अमृत असताना मोजतो कशाला? आणि एवढा खर्च असताना वेगळा कशाला पाहिजे? येथेच ताम्रपट आणि शाल शिल्पळ आणि लहवीतला सत्कार नाही व्हायचा तर दुसरीकडे करायचा कुठे? जरा वेळ इकडं तिकडं जातोय. पहिलं प्रकरण होतं तोच एक घ्यावा चित्ते, मन बुद्धी चित्त आणि अहंकार या चतुष्टयात चित्ताला महत्व आहे. मग चित्तात परब्रह्म नाही का? आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू. पण की भ्रांतासी कामू विषयावरील लटका, अज्ञानी अहंकारी आणि या सगळं भ्रांत यांना चित्तात परब्रह्म साठवता येत नाही. म्हणून चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अशी प्रार्थना करावी लागते. मच्चित्ता मदगत प्राणा प्रार्थना करावी लागते. पण त्याला येऊन थांबावं असं वाटत असेल तुम्हाला तर उर्मींना तुम्हाला शिथिल करावं लागेल. आता उर्मीचे नावं सांगतो वेळ थांबवतो. आशना, पिपासा, शोक, मोह, जरा आणि मृत्यू. लाथाळीला संसार, लाथाळीला संसार, लाथाळीला संसार, लाथाळीला संसार. एकच सांगतो. आशना, पिपासा, शोक, मोह, जरा आणि मृत्यू. यातला मोह सांगतो एक, उर्मी सांगतो फक्त. मोह मोह कीर्तन माझं झालं. हे नष्टो मोह स्मृती लब्ध्वा यावर अन्वय परिच्छेदानं प्रक्रियेसहित व्याख्यान प्रवचन करणं सोपं. पण पुतण्या भाच्याला टाळता येत नाही. राजकारणापासून ते संन्यासापर्यंत कित्येकांची उतारी काय पुतणे भाचे त्याच्या याद्या माझ्याकडे. मी तो 7-12 मांडत नाही. पुढे एखाद्या धर्मसभेत नाशिक त्रिंबकच्या कुंभात आपण बघूया. हे नष्टो मोह स्मृतिलब्धा म्हणायला सोपं आहे, पण त्वया त्वत्प्रसादेत माझी आता परिप्लुतता झाली. मोह गेला रे गेला. हे भाष्य प्रॅक्टिकली अंमलात आणणं इतकं सोपं नाही. कीर्तन माझं झालं. संत कुटिया तेव्हा नव्हती. मुक्कामाला लहवीतकरांनी लहवीत नावाच्या गावी आमदारांच्या एका निवासस्थानी झोपाची माझी सवय केली. इथे लहवीतला त्यांच्या एका सदस्यात एक प्रेमाचा मनुष्य आहे. त्याचं नाव आमदार आहे. ते निवडणूक लढवत नाहीत, कधी पडले नाहीत, कधी लढले नाहीत, पण त्यांचं नाव आमदार आहे. या गावात लहवीतला माझं भागवत ठेवलं होतं तुम्ही. हां, लहवीतला तेव्हा नव्हतं का मी 5000 कथा केली. बरेच दिवस झाले. जुनी आठवण करून घेतो. जुनी आठवण वय परतवे लक्षात राहते. रिमाइंड करावं लागतं. तेव्हा माझी कथा होती. बरं जाऊ द्या. कोणी एक व्यक्तीच्या त्यांनी माझी बंगल्यावर सोय केली. बंगल्याचं काम नवं होतं. स्लॅब नवीनच पडला होता. ऐकताय ना. प्लास्टर वगैरे सुरू करणार होते. थंडावा होता पाणी मारल्यामुळं आणि माझं अंग उष्ण असल्यामुळे मी म्हणालो मला एखाद्या निवांत स्थळी मुक्कामाला द्या. त्यांनी माझ्या वाक्याचा योग्य उपयोग केला. निवांत जागा झोपण्यासाठी दिली. स्लॅबला अजून जिना राहिलेला होता. तात्पुरती शिडी लावली होती. ऐका अरे पूर्ण दृष्टांत ऐका, मग मोकळ्या मनाने हसा, पण ऐका तर खरं. ऐका. जिना नव्हता, शिडी होती. शिडीवरनं मी आणि तिथला सदस्य गेलो. घोंगडी टाकली, शाल माझी काढली. ऐकता का. पंचा उशाला घेतला आणि मी पडलो. मी माझ्याबरोबरचा एक सदस्य, तो वयस्कर ड्रायव्हर, आम्ही तिघंजणं त्या स्लॅपवर पडलो असताना विश्रांती घेत असताना मला शुगरमुळे देहधर्म निर्माण झाला. ऐकताय ना. उठलो मी. उठल्यानंतर ज्यांनी मला झोपायला जाताना शिडी लावली होती त्यांनी मी झोपल्यावर काढून घेतली. अरे दृष्टांत ऐका ना पूर्ण.
पूर्ण ऐका. शिडी काढून घेतली, ऐका रे दृष्टांत. शिडी काढून घेतली आणि वर मी तिथे एका रॉडमध्ये, एका स्टीलमध्ये, एका अँगलमध्ये, एका गजामध्ये लोखंडाच्या माझा पाय आणि धोतर अडकलं. तेव्हा सकच्छ मी धोतर घालायचो. अडकलं आणि मी तोंडावरती पडलो. ओठ दात ओठात आणि माझं रक्त वगैरे ब्लडिंग झाल्यावर मी आपलं असं केलं तर ते मला सौम्य प्रकाशात ओलं दिसलं. रंगसंगती काही कळली नाही आणि मी तिथे ओरडलो मोठ्यानं, अरे मी पडलो. खालचा म्हणला, मी पडलोय, तुम्ही पडा आता. जमतंय ना? ऐका ना, थोडं शांत व्हा प्लीज. पार्लमेंट मेंबर सायलेंट. कामकाज तहकूब करू नका, मला पुढे काम करायचे. आता पुन्हा त्याचा इंटरव्ह्यू मी घेतला आणि त्याला मी आवाज दिला, OCD लावा, मला त्रास झाला, मी पडलो. अच्छा असं का? बरं. अरे म्हणलं, हे तू पिलेरमधून रॉडवर का काढले? स्टील नाही कळत का, लोखंडाचे गज? तो म्हणला, महाराज माझ्या काळात कमवून एवढं मी बांधलं, पुढे मुलगा शिकला सवरला आणि लग्न झालं तर ही चाल दाखवली. काय दाखवली? म्हणजे एका स्लॅपवर त्याचं थांबलं नाही. ब्रह्माशैव पदम शिवहरिपदम याशावधीं को गता. अपेक्षा वाढत राहते, आकांक्षा वाढत राहते. मोहाला ब्रॅकेटमध्ये प्रतिबंधित करता येत नाही, तो वाढतच राहतो. मग एका उर्मीनं एवढा प्रॉब्लेम आहे तर बाकीच्या 5 अजून शिल्लकच आहेत. त्यातली एक जरी त्यागता आली या उत्सवात तरी सुद्धा तुमचं माझं भलं होऊ शकतं. षड उर्मी हृदयात त्यांचा अंतपुर ओणी, तोच एक ध्यावा चित्तात नाही काय. यावर एक दृष्टांत राहिला. पुन्हा मागलच्या चरणात जातो. परिप्लुतता करायची, थांबायचं. विठोबा रुक्माई घेतो आणि थांबतो. तुम्हाला एक दृष्टांत विचारतो. शासनाच्या काही स्कीमा चांगल्यात, ऐका ना. आणि काही स्कीमा या लोकमान्यांच्या पासून आतापर्यंत बोथट आणि बोगस आहेत. काही चांगल्यात. प्रौढ शिक्षणचा वर्ग, MEd, DEd, BEd, BPEd. अर्ज भरून नोकरी नाही, डोनेशन नाही, ग्रँटेड नाही, अनग्रँटेड नाही. नीट ऐका. मग ते शिक्षक, प्रौढ शिक्षणचे शिक्षक, गुरुजी. आणि शिकायला 80, 70, 65, 95. ऐकताय ना? मग MSCBचा एक बल्ब आणलेला, फ्लेक्झिबल वायर होल्डर अडकवलेलं. चलता म्हातारीचा डोकं लागलं, बल्ब शॉर्ट झाला. त्यांनी प्राणत्याग केला. खोलीत अंधार पडला. फळा दिसेना, अक्षर दिसेनात. शिक्षकाच्या लक्षात आलं, आपल्याला कंदील दिलेले आहेत. कंदील असायचे ना पेटवायला. शिक्षक असल्यामुळे आणि MEd असल्यामुळे कंदिलामध्ये का कंदिलावर. आपले पोरं आळंदीतले भारी पडतात व्याकरणाला. कंदिलामध्ये की कंदिलावर. आदरणीय अण्णा, त्याने कंदिलावरती रॉकेल ओतले. भडका झाला. अरे 2 सेकंदात स्वच्छ खोली ओलिता खाली आली. बरं उमेश महाराज, माझ्या विनोदाला तात्विक चिंतनाची बैठक आहे की नाही कल्पना? जरा मैकवर हो म्हणा ना. मैकवर म्हणा हो म्हणून. नक्कीच आहे. हे बघा, आता हे मीडियावाले बघा, हे चांगलं म्हणतात. माझ्या मराठवाड्यातला मनुष्य मला मदत करणारच. श्रोते हो, नीट ऐका. आता कंदिलाचा काच काढला आदरणीय अण्णा. काजळी आली होती आतून आणि पुसली आहे. किती वर्ष शिक्षकांनी पॅन्टूर कंदील घेतला काचाचा? किती वर्ष वरून काच पुसल्यावर आतली काजळी जाईल? बोला ना. हा 3.5 हाताचा तुमचा माझा कंदील आहे. ऐकताय ना? मज्जा संस्था, मेरुदंड, ह्या स्प्रिंग आहेत, हे हेड आहे, बरोबर आहे की नाही? ही बॉडी आहे, खाली फाउंडेशन आहे. इथे चैतन्य ज्योत आहे. ब्रह्म चैतन्य कुटस्थ काय तुम्हाला म्हणायचे ते म्हणा. हे आहे की नाही? आहे.
पण आवरण विक्षेपाच्या काजळीमुळे प्रकाश बाहेर पडत नाही. मग यांनी सुरुवात केली असं पुसायला. आता आपला कंदील असाच घाण झालाय. आरोग्याचे रक्षण करीतो लाई बॉय. गुरुजी आता किती साबणा लावल्या फ्रेश दिसत नाही. तंदुरुस्ती बाबा. ऐका ना, काजळी आलेली आहे आणि स्वच्छता अभियान चाललंय. आता झी टॉकीजला माझे लहवीतकर महाराजांचे, उखळीकरांचे, ढोकबाबांचे, सातारकरांची पहिली रेकॉर्डिंग होती आमची, सुरुवातीची लाट सुरुवातीची. ती मला अँकरिंग करणारी एक पोरगी म्हणाली, जरा तुम्हाला आतमध्ये यावं लागेल. मी गेलो, बसा खुर्चीवर बसलो, जरा आरशाकडं पाहिलं, थांबा जरा मेकअप करावा लागेल. मला जागा कुठं शिल्लक आहे बाई सांग. अरे कैनी 3दा फेटा बांधून सोडला, कीर्तन जमलंच नाही त्यांना. मी एकदाच बांधला आणि टाळ्या घेतल्या. हे वरच्या राहण्यावर नाही, अंतरंग स्वस्वरूपता कर्तृत्वानं मुखावर विलसित होत असते असं मानसशास्त्राचं मत आहे. मानसशास्त्राचं मत आहे. चैतन्य ब्रह्मतत्व आत आहे, पण या दोषामुळं काजळीमुळं दिसत नाही. मी अविवेकाची काजळी फिरून विवेक दीप उजळी, तर योग्या पाही दिवाळी निरंतर सप्ताहपूर्त नाही सातत्यानं निर्व्याज्य कायम. तुका म्हणे खुंटे आस. आस शब्द 2 भावांना फिरवता येईल. आस आकांक्षा अपेक्षा, आणि आस म्हणजे नाद ब्रह्मवाचक. पखावज वादक लवेला चाटीला हात मारत होते, पण स्पीकरच्या ध्वनीच्या माध्यमातून स्वराची आस माझ्या गाताना कानावर पडत नव्हती. ही एक आस. टाळं चांगले होते, पण ते सस्वरात नसल्यामुळं जरा अनावटच मध्यमात वाजत होते, आस मिळत नव्हती. मी बोलत होतो, पण प्रतिध्वनीचे शब्द माझी आस मला मिळत नव्हती. हा ध्वनीवाचक शब्द झाला, नादवाचक. आणि इथे शब्द आहे आकांक्षा अपेक्षावाचक. असं आहे आशा नाम नदी, त्या भर्तृहारीचं वचन आहे. आशा नाम नदी भवद्रथ जला तृष्णा तरंगा कुला. या माया नावाच्या डोहात जीव अडकला की त्याला अपेक्षाच वाढत जाते. आता कूट श्लोक सांगतो संस्कृतचा, कीर्तन माझं संपलंय. तुम्ही अर्थसंगती लावा, समन्वयाला वेळ कमी आहे. मर्यादा नचयस्यो मृतमयो यस्मिन् शुचिरणी च गैः संतर्प्यो न च वाढवा किल जलैर्न स्वाति वर्षे पिवा मुक्ता नित्यममंदराग मथनात उच्चैश्रवावा हरिः नो लभ्यस्तदयं भवो हि नितराम वारानिधी दुस्तराः. आता दुसरा सोपा सांगतो विवेक चुडामणीतला. अपार संसार समुद्र मध्ये निमज्जतो मे शरणं किमस्ति गुरो कृपालो कृपया वदैतत् विश्वेषु पादांबुज दीर्घ नौका. इहलोकीची यात्रा सुखकर करून आपल्या जीवनात आपला अमृत महोत्सव व्हावा असं वाटत असेल तर संत पथावर पाऊल टाकल्यावर आणि वाङ्मयीन तत्त्वज्ञानात स्नान केल्यावर आणि नामाची भक्तीची कास धरल्यानंतर अपेक्षा आणि आकांक्षा नावाच्या ग्रंथी शिथिल होतात आणि मग परब्रह्मतत्व हृदयात ठसावल्या जातं. असा अल्पस्वल्प भाव अबाधितपणानं आपल्यासमोर मांडून मला आदरणीय श्रद्धेय मी प्रेमानितांना अण्णा म्हणतो, सगळ्यांनाच माहिती आहे, विद्यावाचस्पती जगद्गुरुद्वाराचार्य रामकृष्णदास महाराज देवाचार्यजी महाराज यांच्या अमृत महोत्सवात मला कीर्तन करता आलं. किती जागा महाराज अण्णा सगळा ग्राउंड गच्च भरला आहे आणि लोक मागेपर्यंत उभेत, मागेपर्यंत गेटपर्यंत लोक उभेत. ही तुमच्या कर्माची फलश्रुती आहे. मी असं म्हणणार नाही की आमच्या कीर्तनामुळे झाले, नाही, नगण्य आहे. ज्याच्यामुळे उत्सव आहे त्याच्यामुळे गर्दी आहे. नाही तर एखादा बुवा म्हणाला असता माझे प्रिय श्रोते माझ्यामुळे आलेले, तुझ्यामुळं कोणी आलं नाही, तुझ्यामुळं कोणी आलं नाही. तू ज्यांच्यामुळं आला त्यांच्यामुळं आलेलेत. लोकांना अजून काय करावं ते कळतच नाही. एका पेटी वादकाला मी म्हणालो स्वर दे, त्यांनी काढला आणि माझ्या हातात दिला. अरे स्वर दे म्हणजे नादब्रह्म कानावर येऊ दे असा त्याचा अर्थ आहे. एका पुरीला मी म्हणालो बाई मी जेवण करत नाही, दुधातली दशमीकरण उडदाचा पापड मला भाजून आण. आयुर्वेदात असे तळलीलं आणि भाजलेलं मृतप्राय अन्न झाल्यावर दोष निवृत्ती होते, चरकांचं मत आहे. म्हणजे सिद्धांतही सांगितला. जरा मी त्या पुरीला म्हणालो बेटा पापड घ्या आणि भाजी तर बैस.
तिने आदरणीय महादेव महाराज रौतांचा मळा गाठला आणि ती भाजी तर बसली. माणसं विद्यापीठाच्या एज्युकेशन शहाणे होतात हा गोड गैरसमज आहे. पुढचं वाक्य ऐका, त्याला आध्यात्मिक टच लागतो. वा. काय लागतो त्याला? आध्यात्मिक टच. आणि दिहूकाराच्या कृपेनं कृपांकित असलेला हा मनुष्य. मी एक वाक्य बोलू का? तुकोबराय आपण पाहिले नाहीत. तुकोबरायांचं सागर वाङ्मय मला कळलं नाही, पण तुकोबरायचं वाङ्मय अण्णांनी लिहिलं ते मला पक्क कळलं. लक्षात. माझा वेळ संपला. 6 ते 8 वेळ होती. 7ला माझं कीर्तन सुरू झालं. तुम्हाला सगळ्याला मी घड्याळ दाखवलं होतं. आता 8:34 झालेत. संकल्पित वेळेपेक्षा 15 मिनिट मी कीर्तन संपवतो आहे. त्यामुळे निवेदन झाल्याविना, उद्याची सूचना झाल्याविना कुणी उठायचं नाही. जे जातील ते जातील, त्यामुळे उठायचं नाही. ब्रह्मवाक्यो जनार्दना यती वाक्य जनार्दन. उठू नका. आणि ऐका, आता विठोबा रुक्माई भजन करायचंय. कुणी पण टाळ्या वाजवायचा कंटाळा करायचा. जे करतील माझ्या कीर्तनातील टाळ्यांची टाळाटाळी, या सप्ताहानंतर यमत्यास कवटाळी. हात वर करा सगळेजण एक साथ. कॅमेरा माझ्याकडे फिरू नका, त्यांना पण घ्या, खर्च त्यांचा आहे. विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रुक्माई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रुक्माई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रुक्माई, विठोबा रखुमाई, विठोबा रुक्माई, विठोबा आज निलेश महाराज तुम्ही सगळेजण आलात, विवेक महाराज तुम्ही पण आलात, सगळ्या जणांना मी धन्यवाद देतो. आवाज कशाचा यायला लागलाय? प्रयाण काळी देवे. तुका म्हणे खुंटे आस तेथे वास वास राहणे. परमात्मा तिथे वास्तव्य करतो, तेथे वास करीतो. तोच एक धावा चित्ते करुणीरिते कलेवर. आजच्या या तुकोबरायांच्या अभंगसंहितेवरती मी आपली प्रयत्नाची पराकाष्ठा केली आहे. माझ्यापेक्षा आमचे आदरणीय पंडित महाराज क्षीरसागर, आदरणीय वाचस्पती अण्णा, आमचे संतोषानंद, आमचे उमेश महाराज, कांचन, आपल्यापेक्षा कोणी हुशार म्हटलं तर काही प्रॉब्लेम आहे का? आपल्याला काय अडचण आहे आपल्याला की आपल्यापेक्षा त्यांना चांगलं कळतं म्हणावं लागतं. लग्न झाल्यावर सासूने सुनेला म्हणावं तुझा स्वयंपाक अतिशय चांगला झाला. काय म्हणावं? स्वयंपाक शांत बसा. काय म्हणावं? तुझा स्वयंपाक चांगला झाला.
म्हणजे म्हातारी थकल्यावर सुनबाई तिला बसलेल्या जाग्यावर ताट देते. आणि सासू जर म्हणाली ना तुझे पाय सपाट आहेत, वरच पाहतीस, घरच चांगलं नाही, वाटुळं केलं, ती म्हणती 2 महिन्यात तुझा मुलगा जर मी नाही बाजूला काढला तर माझं नाव बाजूला ठेवलं. खरं की होतं की नाही असं? मग तुमची PhD त्यात नाही कसं म्हणता येईल तुम्हाला? म्हणून आपल्यातल्या वादकांना, गायकांना, कीर्तनकारांना, मध्यमाला, वयस्करांना किंवा नवोदितांना प्रोत्साहन देणं आपलं काम आहे. चुकत असल्यावर त्यांनी विनम्रतेनं शिकावं आणि ज्याला येतं त्यांनी कमालीचा कठोरपणा न करता जरा लवचिकतेनं जवळ घ्यावं. अशा समन्वयाची भूमिका आहे. एकच वाक्य शेवटचं बोलतो आणि कीर्तनाचा दयन करून टाकतो. ते अण्णा, ते वाक्य असे, आदरणीय अण्णा, अण्णा प्लीज प्लीज, अण्णा अण्णा प्लीज, ते वाक्य असे. ते वाक्य असे. वाक्य ऐका, वाक्य ऐका. जुन्यांचा कर्मठपणा, वाक्य माझं पुन्हा ऐका. जुन्यांचा कर्मठपणा आणि नव्यांचा ताठरपणा शिथिल झाला तर महाराष्ट्र शिवराज्य रामराज्य होईल. म्हणून फार काठोऱ्याची भूमिका नसावी. देश काल परत्वे लवचिक व्हावं. मला उमेश महाराजांनी पाणी आणलं, मी काय म्हणावं? मला ते चालणार नाही. मग उपाशी चालणार नाही तर मग तुला गोमूत्र द्यायचं का? हा वरत माझ्याबरोबरच, हे किटकुलं माझ्याबरोबर, असे 22-23 पोर आहेत. एका बंगल्यात गेलो आणि एक बाई पायात चपला घालून मला पाणी घेऊन आली. आता हे दंड, कमंडलू, कपडे, लत्ते, तिला निदान कळावं ना. तिला वातामुळं पायाला प्रॉब्लेम होता, थंडाव्यामुळं पायांना चमक यायची. डॉक्टरने सांगितलं पायात काहीतरी वापरा. हा तिचा देहधर्म झाला आणि आपला धर्म पायात काही नसावं. मग समन्वय कसा करायचा? ती चप्पल घेऊन पाणी घेऊन आली आणि मी म्हणलं अरे वरत, ती बिचारी पाणी घेऊन आली पण पायात चपला आहे. त्यांनी माझ्या कानात सांगितलं नाराज होऊ नका. म्हणलं काय करू? त्या चपला न मानता खडावा मानाव्यात. म्हणलं ठीक आहे, खडावा मानतो. तिने बिस्लरी बॉटल आणली. म्हणलं आता याला काय? तुम्हाला याला कमंडलू मानावा. म्हणलं मानतो. तर मानायला काय? मानणं वेगळं ना असणं. म्हणलं ठीक आहे मानतो. आणि जरा सभा शांत झाली, कीर्तन झालं, पुन्हा बंगल्यात आणलं. ती म्हातारी मला म्हणली एक बोलू का? म्हणलं काय? सगळं चांगलंय, देवानी बंगला दिला, पोरं लागले, श्रीमंतीये, मधल्याचं लग्न राहिलंय. म्हणलं झालं असं मानावं. हा, टेट फॉर टॅट, जशास तसे यथा माम प्रपद्यन्ते स्थांस तथैव भजाम्यहम्. आता माऊलींचं भजन, निवृत्तीनाथांचं भजन या फडाच्या पद्धतीप्रमाणे घ्या. रोहिदास महाराज चला. ज्ञानेश्वर